श्री ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित कला यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते चयः हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो ये सच में प्रियः। यह यस्मात् न द्विजते लोकः च लोकात् न द्विजते चयः। हर्षामर्ष हर्षा च मर्षः भयः च उद्वेगः मुक्तः यह सह मुक्तः मे प्रियः। या श्लोकाद्वारे भगवान सर्वप्रथम प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी संत सम्राट ज्ञानराज माऊलीच्या दरबारात आणि तेही ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपणा सर्व गुरुबंधूच्या समोर सेवेचा योग आमचे परमस्नेही श्री हरिभक्तपरायण नारायण महाराजजी जाधव आणि महादेव महाराजजी ढाकणे यांच्या प्रेमाखातर सेवेचा योग। सर्व साधक बंधूंना अंतःकरणापासून नमस्कार। चिंतनातला श्लोक हा 12व्या अध्यायातील 15व्या क्रमांकाचा असून या श्लोकाद्वारे भगवान आपल्या प्रिय भक्ताची लक्षणं सांगतात। जवळजवळ हा 12व्या अध्यायाचा 15व्या पासून शेवटपर्यंत 20व्या श्लोकापर्यंत भगवंताच्या प्रिय भक्ताच्या लक्षणाची ही यादी आहे। जो महात्मा लोकामध्ये उद्विग्न होत नाहीत आणि लोकही त्याला उद्विग्न होत नाहीत, ज्याच्या जीवनामध्ये हर्ष नाही खेद नाही, भय नाही आणि उद्वेग बी नाही, या सर्व गोष्टी तो मुक्त झालेला आहे। अशा भक्ताची लक्षणं ज्ञानोबराय आपल्या भाषेमध्ये जे आपल्याला सहज रीतीनं कळण्यासारखं आहे असं मराठी वाङ्मयातून प्रगट करतात। तरी सिंधुचेनी माझे जळचरा भय नुपजे आणि जळचरी नुपगिजे समुद्र जैसा। समुद्र हा केवढाही जरी तापला तरी त्या पाण्यात राहणाऱ्या जळचरांना पाण्याचा त्रास वाटत नाही। त्याचं कारण आहे ती त्या पाण्याशी अनन्य आहेत, किंबहुना समरस आहेत। जी ज्याच्याशी समरस राहतात त्याच्यापासून त्याला उद्वेग त्रास भीती असण्याचं काही कारण नाही। या जगाबरोबर महात्मे एकरस झाल्यामुळं या जगाचा त्यांना उद्वेग नाही आणि या जगाचा त्यांना त्रास नाही। समुद्रातील जलचराप्रमाणे महात्मा हा या जगतरूपी समुद्रात तेवढ्याच आनंदाने राहतो। केवढाही जगात चढ उतार कमी अधिक घडलं तरी महात्मा त्यानं हेलकावा खात नाही। आहे त्या स्थितीत आहे त्या आनंदात तेवढ्याच जगाच्या लाटेत स्वतःला वाहून घेतो, वेगळं काही मांडत नाही। मी अमुका आहे आईशी शेची न व्हावी लोका, असं त्याचं जगाबरोबर एकरसतेचं नातं आहे। ते बी उन्मत्ते जगे, केवढंही जगात उन्मत्तपणा आला। आपण पाहतो की सीमालगत अनेक, जसं पाकिस्तानच्या सीमेवरलं उदाहरण आहे, हा एक वेगवेगळ्या पद्धतीनं
अनाचार, अत्याचार किंबहुना प्राणहानीपर्यंत सर्व क्रिया केल्या जातात. पण अशा ठिकाणी महात्मा असेल तर त्याला त्याचा कुठलाही परिणाम जाणवत नाही. जसं ज्ञानोबा म्हणतात एक ठिकाणी की शस्त्रीवरी तोडलिया का देह आगी माझी पडिलिया, चित्त महासुखी पहुडलिया चिहोची नाही. अशी त्याची या जगाबरोबर स्थिती राहते. म्हणून जयासी खंती न लगे आणि जयाचेनी अंगी नशिनी लोक. लोकाचाही त्याला त्रास वाटत नाही आणि त्याचाही लोकाला त्रास नाही. किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा. दुसरा दृष्टांत देतात. शरीराचे अवयव कसलेही असले, लुळे खुळे कसले असले तरी शरीराच्या दृष्टीनं ते बाधक मानल्या जात नाही. तद्वत तैसा नुबगिजे जीवा जीवपणे जो. या जीव संबंध जीव मात्रामध्ये आपणत्व बुद्धी असल्यामुळं किंवा प्रत्येक जीवाशी त्याचं जीवत्व बुद्धीने एकरस नातं झाल्यामुळं, आपल्याहून भिन्न काही न मानत असल्यामुळं त्याला या लोकाचा उबग नाही. जगची देह झाले, त्याचं शरीर म्हणजे सर्व जगाशी समरस आहे. जगची देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले. हे संबंध जग म्हणजे आपण आहोत अशी त्याची अंतःकरणाची बैठक असल्यामुळं त्याला कोणी प्रिय नाही अप्रिय नाही. आहे तर सर्वच प्रिय, कारण ते आपलं आहे. त्यामुळं त्याला प्रिय प्रिय प्रियाप्रिय बी नाही, त्याच्याविषयी फार हर्ष बी नाही, खेदही नाही. कारण तो त्या जगाहून स्वतःला भिन्न मानत नाही. प्रत्येकाशी जसं पुढं आलेलं आहे चिंतन की किंबहुना चराचर आपण झाला. चर आचराबरोबर त्याची समरसता असल्यामुळं त्याला हे कोणतंच दुजेपणाचा भाव जाणवत नसल्यामुळं त्याच्या ठिकाणी द्वंद्व निर्माण होत नाहीत. ऐसा द्वंद्व निर्मुक्त, अशा पद्धतीनं तो द्वंद्वरहित जीवन बनतो. द्वंद्व निर्मुक्त निश्चित रूपेण मुच्यते अनेन यह सह निर्मुक्त. अर्थात तो या द्वंद्वमय जगापासून निश्चित रूपानं मुक्त झालेला आहे, मोकळा झालेला आहे. त्यामुळं त्याला भय नाही आणि उद्वेग नाही. तो केवळ एक ठिकाणी समरस आहे. परमात्म्याच्या ठिकाणी त्याची समरसता असल्यामुळं त्याला बाह्य द्वंद्वमय जगाशी नातं कोणतंच राहत नाही. ज्ञानोबाने एक ठिकाणी ओवी दिली की सांडोनी कुळे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी, द्वंद्व त्यागे स्वचिंतनी पडिली जैश. तद्वत याही वरी भक्तू माझ्या ठाई. हे सर्व द्वंद्वमय जगाशी समरस नातं होऊन तो माझ्या ठिकाणी एकरस होऊन राहतो. त्यामुळे या द्वंद्वमय जगाशी त्याचं नातं राहत नाही. तरी तयाचा गा मज मोह, काय सांगू तो पडी आहो. हे असो जीवे जीव माझेनी तो. भगवान म्हणतात तरी तया चागा मज मोह. जगाच्या मालकाला सुद्धा मोह, त्याचं कारण आहे मोह धरण्यासारखा. त्या तोला मोलाचा असला की मोह धरतोच माणूस. देवालाही मोह आहे, कारण देवाच्या अत्यंत आवडीचा निर्द्वंद्व स्थितीत असल्यामुळं देवाच्या आवडीचा आहे तो. देवाला त्याच्याविषयी फार मोठं आकर्षण आहे. पढी आऊ म्हणजे त्याच्याविषयी फार मोठं अंतःकरणातूनच देवाची आवड आहे. हे असो जीवे जीव माझेनी तो. तो जो जीवन जगतोय तो त्या माझ्याशी समरस असल्यामुळं
कारण मला सोडून त्याचं राहणं जसं पाण्याला सोडून मासा राहत नाही. जीवन जिती जीवना संगीन मत्स्या मरण त्या वियोगे. भगवान म्हणतात तो जगतोयच माझ्यामुळं, माझ्यासाठीच जगतोय. भक्त हा देवासाठीच जगत असतो. त्याला इत्यंभूत माईक पदार्थाशी काही घेणं देणं नाही. अनेक न लगे माईक पदार्थ, तो जगतोच देवासाठी. त्याच्यामुळं हे असो जीवे जीवो माझेनी तो, त्याचं जीवन म्हणजे माझ्यामुळे. जो निजानंदे झाला त्याला स्वस्वरूपाचा आनंद मिळाल्यामुळं परिणामो आयुष्याला सार्थकी लागलं त्याचं जीवन. कारण काळ सार्थक केला त्यांनी आणि धरिला म्हणे विठ्ठल. त्यांनी आपल्या जीवनाचं सार्थक केलं. माणूस म्हणून आल्यानंतर जे करायचं असे ते कर्तव्य त्यानं पार पडल्यामुळं परिणामो आयुष्या आला. ज्या परिणामाच्या हेतून केलेले प्रयत्न होते ती आज फलीभूत झाली. आजी संसार सुफळू झाला गे माय, या उक्तीनुसार पूर्ण ते झाला वल्लभ उजो. या संबंध पूर्णत्वाची जी काही बैठक आहे, पूर्ण नावाची जी स्थिती आहे, त्या पूर्णत्व स्थितीचा तो वल्लभ म्हणजे मालक आहे, पती आहे. पूर्णत्व त्याच्या ताब्यात आहे असा त्याचा अर्थ आहे. पूर्णत्वाला तो नांदवितोय. पूर्णत्व नावाची जी स्थिती आहे त्याचा तो पती आहे, मालक आहे, वल्लभ जो. अनेक भक्ताच्या प्रिय लक्षणातलं महत्वपूर्ण लक्षण सांगत असताना अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यौमद भक्त समे प्रिय. अनपेक्ष न अपेक्ष, तो अपेक्षेनं जीवनच जगत नाही. अपेक्षेनं जीवन जगत नसला तरी कसा बी राहतोय असं नाही. शुचीही शुचिरभूत अवस्थेत मात्र राहतो. हा त्याचा नैसर्गिक स्वभाव आहे. आणि दक्षही असतो. असं नाही की मोकळा मंगळवार आहे, दक्ष राहतो. कसंही आवासावा जीवन जगल असं बी त्याचं नाही. सबंध इंद्रिय पालनात तो दक्ष असतो. आणि उदासीन हा त्याच्यातला महत्वपूर्ण गुण जर काय असेल तर औदासीन्य. उदासे भव औदासीन्य इति उदासता. साधूमधला सर्वात मार्मिक गुण आहे हा. त्यानं उदास राहिलं पाहिजे. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. उदास असणं ही त्याची एक प्रकारची मस्ती आहे. कारण त्याच्या औदासीन्याला देव जास्त भुलतो. गतव्यथा, व्यथा गतव, कोणत्याच प्रकारची व्यथा परेशानी त्याला राहत नाही. थोडक्यात तो कोणत्याच कार्याचा आसक्तीबद्ध आरंभ करत नाही. सर्व आरंभ परित्यागी, चांगला असो की वाईट असो, वाईटाचा आरंभ करीत नाही तसा चांगल्याचा बी आरंभ करीत नाही. ही उच्च कोटीतली भाषा आहे. आपण सर्वसाधारण आहोत. आपण कमीत कमी चांगलं तरी करण्याचा प्रयत्न करतो. तो चांगलं बी करण्याचा प्रयत्न करीत नाही. आरंभाला सर्व गोष्टीचा त्याग करतो. कारण वाईटाचा नाद नकोय, पण चांगल्याचा करायला हरकत नाही. पण चांगल्याच्या नादाला लागल्यावर वाईट कायम उन्यावर राहतंय, म्हणून ती चांगल्याच्या बी नादाला लागत नाही. माणसं म्हणतात ना, वाईटाच्या नादाला लागू नको, चांगल्याच्या संगतीत राहा. पण त्या चांगल्याच्या संगतीत राहिल्यावर वाईट वेगळाच हरिपाठ म्हणतोय आपल्या नावानं. बरं, तसं बघायला गेलं तर चांगल्यावर वाईटाचे उपकार आहेत, आहे की नाही. वाईट आणि भले आणि हीन दाविले चांगले. वाईटानं स्वतःकडे वाईटपणा घेतला आणि चांगल्याला चांगलेपणा मिळवून दिलाय, त्याची मेहरबानी चांगल्यावर आहे. त्यामुळं ती वाईट कायम दुष्पुषित राहते. यार माझ्यामुळं ह्याला चांगलेपणा आहे. जगात वाईटच नसतं तर चांगलं बी नसतंय. त्याच्यामुळं त्याचं बी म्हणणं बरोबर आहे. त्याच्यामुळं चांगल्याचा बी नाद करणं एवढं चांगलं ठरवायचं नाही.
म्हणून सर्वारंभ परित्यागी, आरंभाला सर्व कार्याचा तो परित्याग करतो. यो मद्भक्तस्य मे प्रियः. भगवान म्हणतात असा जो भक्त असेल तो मला अंतःकरणापासून प्रिय आहे. जयाची ठाई पांडवान अपेक्षे नाही रिघावा, जय सुखाशी चढावा जयाची असणे. ज्याच्या ठिकाणी कसल्याही प्रकारची अपेक्षा नाही, निरपेक्ष जीवन जगत असतो. कोणत्याच फलाभिलाषेच्या दृष्टीने तो जीवन जगत नाही. हे मिळावं, हे मिळवायचंय, कोणतीच अपेक्षा नाही. ज्ञानोबरायांची एक ओवी आहे की ऐसे नाही ठेवले वासने माझी, मी हे केले की माझे सिद्धी गेले, आणि ऐसे नाही ठेवले वासने माझी. तर सारे ज्ञानेश्वरी पाठवाली, त्यामुळे मला अडचण यायचं काम नाही. कारण ज्ञानेश्वरी बोलायचं असल्यामुळे ज्ञानेश्वरीचीच प्रमाण देऊन सरासरी बोलण्याचा प्रयत्न करू. प्रमाण तर संतांची घ्यायला केव्हा अवघड नाही. अपेक्षेचा रेघावा म्हणजे शिलकावच नाही, कसलीच अपेक्षा त्याला नाही, निरपेक्ष जीवन जगतोय. त्याच्यामुळं सुखाशी चढावा जयाचे असणे. त्याच्या सुखाचं माप सारखं चढतं राहतंय, त्याच्या सुखाला ओहोटी उतार लागत नाही, कायम सुख चढतं सुख आहे. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर. तुलनात्मक दृष्टीने इथं दृष्टांत देत आहेत ज्ञानोबा. मोक्ष देण्याच्या बाबतीत काशीचं नाव प्रसिद्ध आहे. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर. काशी मोक्ष देण्याच्या बाबतीत प्रसिद्ध आहे. मात्र परी वेचावे लागे शरीर ती गावी. मात्र तिथं शरीर खर्च करावं लागतंय. काशी मोक्ष देते पण शरीर खर्च केल्यावर. महात्म्याचं तसं नाही. या कोणत्याच गोष्टी कराव्या लागत नाहीत. त्यांनी 2-4 दृष्टांत लगातार दिलेत. हिमवंतू दोष खाये परी जीवित्वाची हानी होय. माझा 13.5 वर्षाचा हिमालयातला अनुभव आहे. 13.5 वर्षात मी अनुभव घेतला की हिमालय कसला आहे. आता ती माझा अनुभव सांगण्यापेक्षा ताजा अनुभव डोळ्यापुढे असल्यामुळे सांगायची गरज नाही. लाखोच्या संख्येत ज्यार्थी माणसं तिथं मरू शकतात. हिमवंतू दोष खाय परी जीवित्वाची हानी होय. आणि खरोखरच हानी होय. जी साधक मंडळी, खरं म्हणजे डॉक्टर साहेब आश्रम काढण्याचा आणि ही उपाधी लावून घेण्याचा एका संस्थेनं अनुभव मला अक्कल खातं खोललं होतं. कारण ज्ञानेश मिशन संस्था ओपन केली त्याच वेळेला लक्षात आलं की पिंडे पिंडे मतीर भिन्न. माणसाची एकमेकाला मतं मिळत नाहीत, फुटीरता कायम राहते आणि समाधान टिकत नसतंय. पण पुन्हा असं वाटलं की बाबा हिमालयाच्या त्रासात जी साधक मंडळी बेजार होतात त्यांचा त्रास चुकवावा आणि एखाद्या महात्म्यालाच आपण पकडून इथं ठेवावं. मग वाटेल ती सेवा करावं लागली तरी चाल. त्या हेतूनच हिमालयाच्या जाचाला त्रासाला कंटाळून आश्रमाची निर्मिती, साधकगणासाठी अनुभवातल्या त्रासाची पावती म्हणून हा प्रयत्न. थोडक्यात हिमवंतू दोष खाय परी जीवित्वाची हानी होय. हे निश्चित आहे. कारण जी हिमालयात राहून आले त्यांना अनुभव आहे काय काय आहे ती. कारण 5 लिटर पाणी जर तापवलं तर 1 डबीभर चुना निघतो, एवढं कॅल्शियमबद्ध पाणी आहे. त्यामुळं संतांनी उल्लेख केला आहे, केदारीचे उदक पानन करी देहाशी पीडन. असं आहे. तिथलं पाणी आपल्याला मिळवून घेत नाही, सूट होत नाही. थोडक्यात त्याच्यासाठी बाकी दोष हरण करण्यात हिमालय नंबर 1 आहे. पुण्यपूज्य जो हिमवंतू म्हटलंय. स्थावरागिरी आतून पुण्यपूज्य जो हिमवंतू. स्थावरानाम हिमालय. तात्पर्य पुण्यवान आहे, माणसाचे दोष खातो पण त्रास देऊन दोष खातो. तैसे सुचित्व नोहे सज्जनाचे. सज्जनाचं सुचित्व मात्र असं त्रास तकलीफ देऊन नाही, सहज दृष्टिक्षेपात तो जीवाची दोष घालवतो.
जसं ज्ञानोबा म्हणतात ना, हा दिटिवा जयावरी झळके की तो पद्म करू माता पारुखे, तो जीवची परी तुके महेशेशी. त्याला त्रास घ्यावा लागत नाही, त्याच्या दृष्टिक्षेपात जीवाचे दोष जातात. थोडक्यात तैसे सुचितो नोहे सज्जनाचे. सुचित्वे सुची गंगा होय. सुचीच्या विषयात बोलत असताना किम नाम सुची ही सुचिरभूतावस्थेसाठी गंगा प्रसिद्ध आहे. पापही घालवते आणि तापही घालवते. सुचित्वे सुची गंगा होय आणि पाप तापही जाय. पण परितेता हे बुडणे एकू. मात्र तिथं गंगेत बुडावं लागतंय. गंगेचं पाणी अनुभवात आलं असेल तर सांगायची गरज नाही, पण अनुभवातलं सांगतो. गंगेच्या पाण्यात 5 मिनिटं माणूस राहिला की लाकडं गोळा करावे लागतील. शेकायला नाही, फुकायला. एवढं विचित्र पाणी आहे ती. पण परितेता हे बुडणे खूप बुडावं लागतंय. पूर्ण बुडल्याशिवाय दोष जात नाहीत. गुरुवर्य परमपूज्य प्रातस्मरणी वैकुंठवासी विठ्ठल महाराजजी घुले बुवा आवर्जून सांगायचे. ते म्हणायचे, माणूस तीर्थात बुडला की त्याचं पाप त्याचे दोष वर तरंगतात आणि माणूस वर यायची वाट बघतात. वर आला की पुन्हा पहिल्यापासून बसतात. असला प्रकार आहे. किंवा याच्याही पुढं प्रमाणित करायचे किंवा मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाचेनी बापे. तीर्थाच्या बापाला जी पाप जात नाही अशा पापाला घालवायची ताकद साधूमध्ये. किंबहुना तीर्थामध्ये सुद्धा तीर्थत्व, तीर्थाला सुद्धा सुचिरभूतपणा साधूमुळे आहे. थोडक्यात गंगेप्रमाणे साधूचं त्रासदायी नाही. खुली पारून येणी जे बुडत असताना कुणी जाणलंय खाली किती कसं काय वातावरण आहे ती. तरी भक्तीनं बुडी जे. भक्तिशास्त्र असे की याच्यात बुडाबुडीचा कुटाणा नाही. आल्हाद आल्हाद आहे. आल्हाद बसल्या बसल्या सारं मिळतंय. रोकडाची लाही जे न मरता मोक्ष. मराव बी लागत नाही, बुडाव बी लागत नाही. सहज रीतीनं मोक्ष प्राप्त करून द्यायची ताकद भक्तीची आहे. संताचेनी अंग लगे. संताच्या आलिंगनानं आलिंगन घडेन मोक्ष सायुज्यता जोडे. संताचेनी अंग लगे पापाते जिनने गंगे. साधूच्या दर्शनानं साऱ्या जगाचे पाप तीर्थ खातात आणि ते तीर्थ संतापाशी येऊन आपलं पाप घालवतात. म्हणजे जग ज्या तीर्थात पाप घालवते ते तीर्थ साधूपाशी येऊन पाप घालवतात. आपल्या संतांनी वर्णन केले की सकळ तीर्थे माद्यान काळी येती पुंडलिका जवळी करीती आंघोळी वंदिती चरण. साधूच्या दर्शनानं तीर्थामध्ये जी काही मलिनता आली त्या तीर्थाला तीर्थत्व मोक्षाचे तीर्थ नलगे वाराणसी येती तयापाशी सकळ जन. तीर्थासी तीर्थ झाला तुची एक मोक्षतेने दर्शने. तात्पर्य तीर्थाला सुद्धा तीर्थत्व सूची आणून द्यायची ताकद साधूमध्ये. म्हणून असो जो ऐसा सुचित्वे तीर्था कुवासा. तीर्थाला आश्रयदाता म्हणून तो महात्मा काम करतो. हो, जयाचे नाव तीर्थरावो दर्शने प्रशस्तीशी ठावो जयाचे संगे ब्रह्मभावो भ्रांतासही. थोडक्यात तीर्थाचा तो आश्रयदाता आहे. जेने उल्लंघीजे दिशा मनोमळ. ज्याच्यामुळं संबंध दिशामध्ये आलेली मलिनता सुद्धा किंबहुना मनोमळ आपल्या मनामधला सुद्धा मळ धुण्याची ताकद साधूमध्ये आहे. मी मगाच प्रमाण बोललो की मनसंकल्पाची पाप तीर्थाच्या बापाला न जाणारी साधू सहज रीतीनं दृष्टिक्षेपानं ते काम करतो. आतू बाहेरी चोखाळू.
त्या महात्म्याचं शरीर कसं आहे? चित्त जैसे गंगाजळ म्हटलंय. सर्वांग निर्मळन चित्त जैसे गंगाजळ. तसं आतू बाहेरी चोखाळू. आतून बाहेरून तो चोख असतो, कुठल्याही प्रकारचा मळ अंगाला लावून घेत नाही. लागून येदी मळ ममतेचा, बाह्यमळ अवघड आहे. सूर्य तैसा निर्मळू, सूर्याप्रमाणे तो निर्मळ असतो. आणि तत्वार्थीचा पायाळू देखना जो. पाताळीचे निदान दाविल की रांजन, परी व्हावे ते लोचन पायाळाचे. पण हा असला पायाळू, परमार्थिक पायाळू आहे हा, की याला डायरेक्ट तत्वदर्शन होतंय. आपली नजर किती बी जरी वेगानं धावली तरी धावून धावून कुठवर धावती, ती आपली खेड्यातली एक म्हण आहे, सरड्या तुझी कुठवर धाव. सरड्या धावून धावून धावला तरी कुपाटीपर्यंत, तशी आपली नजर पळून पळून पळाली तरी थांबड्यापर्यंत. साधूची नजर या उपाधी माझी गुप्तन चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ सतत स्वीकारिती. त्यामुळं आणि तत्वार्थीचा पायाळू देखना जो, त्याची नजर डायरेक्ट तत्वाशी समरस होते. हो, तत्वज्ञानाचा, हा तो तत्वज्ञानाचा ठाऊ, ज्ञानातिनीची आओ. वा, देखते तो देऊ ज्ञानभक्त. बरोबर आहे. व्यापक आणि उदास, त्याच्या जीवनामधली व्यापकता एवढी आहे की परमात्मा नावाच्या वस्तूला सुद्धा त्यानं गवसणी घातलेली आहे. त्याच्या अंतःकरणात ती केवढी मोठी व्यापकता आहे. सर्व जगाला व्यापून असलेल्या तत्वालाही तो व्यापून राहतो, एवढी त्याची व्यापकता आहे. आणि एवढी व्यापकता असून सुद्धा साधारण माणसाची एखाद्या 4-2 जिल्ह्यावर पकड असली तर कायम माणूस वजनात चालतंय. आणि त्या मागच्या वजनानं माणूस त्या आसक्तीनं संबंधिताच्या वेगळंच वजन दाखवाय पाहतो, परंतु तो उदास असतो. त्याला माहिती आहे याचा आपला काडीमात्र संबंध नाही. म्हणून व्यापक असून सुद्धा उदास राहणं ही वैचित्र्यपूर्ण आहे, वेगळं आहे. जैसे का आकाश, किती उदास असतो आकाश. जसं कशातही असेल तरी कशातच लिप्त होऊन राहत नाही. घटाकाश असो, मठाकाश असो, त्या त्या उपाधीचा नाश झाला की आपल्या स्वस्वरूपामध्ये फुटून गेली या घटेन तेथीचे आकाश लागे नेटवाटे, काय एरवी चुके. तसं ती आपल्या स्वरूपामध्ये औदासीन्य असल्यामुळं, कशाशी चिटकून नसल्यामुळं आपल्या स्वस्वरूपाला मिळायला मोकळा आहे. थोडक्यात तैसे जयाचे मानस सर्वत्र गा. संसार वेते फिटला. ज्ञानोबराय म्हणतात तो संसाराच्या व्यथेनं, त्रासानं, तुम्ही आम्ही जी बेजारीत आहोत, जन्ममरणरूपी संसाराची ही जी लागलेला रोग आहे, त्याच्यातून तो फेटलाय, तो बाजूला सरकलाय. जो नैराश्य विनटला, नैराश्यपूर्ण हीच त्याचा खरा अलंकार आहे, हीच त्याचं खरं लेण आहे. कशाच प्रकारची आशा धरत नाही, नैराश्यानं जीवन जगतो, हा त्याचा अलंकार आहे. विनटाला म्हणजे विशेषेनं नटती, विशेष रूपानं नटलेला आहे तो. व्यादा हातून सुटला विहंगमू जैसा. एखादा हरण जसं पारध्याच्या तावडीतून सुटावं, भिल्लाच्या तावडीतून सुटावं, तसा तो या संसाराच्या तावडीतून सुटलेला आहे. तैसा सतत जो सुखे. ज्ञानोबराय म्हणतात 12 महिने 24 तास कायम सतत सुखी राहतो. कोणीही टवच न देखे, कुठल्याही प्रकारचं कमजोरीचा विषय त्याच्या जीवनामध्ये राहत नाही. तात्पर्य त्याच्याकडं निकृष्ट नजरेनं कोणी पाहत नाही. नेनी जे गतायुषे लज्जाचे. जसं गतायू म्हणजे प्रेत समजा, ज्याच्यातून प्राण निघून गेले, तसं त्या प्रेताला मी नागडा उघडा आहे का माझं शरीर झाकलेलं आहे
त्याला जशी कुठल्याही प्रकारची लज्जा बाळगायचा विषय राहत नाही, तद्वत या जगामध्ये वावरत असताना तो कोणत्याच प्रकारची संकोचित वृत्ती मनात धारण करून वागत नाही. तैसे अंतःकरण देता लोका आलोचना जो, खुल्या दिलानं व्यवहार. त्याला माहिती आहे जगात आपलं काही बिघडण्यासारखं नाही, आपल्याहून भिन्न हे जगच नाही. हसल कोण कोणाला आपल्याहून भिन्न असेल तर, अशी आत्मबुद्धी असल्यामुळं तो कुठल्याही प्रकारची लाज बाळगत नाही. आणि कर्मारंभा लागी कोणतंच कर्म आरंभ करत नाही. जया अहंकृती नाही अंगी. मी मगाच ओळी बोललो की मी हे केले की माझेनी सिद्धी गेली, ऐशी नाही ठेवली वासने माझी. कुठल्याच कर्माचा तो अहंकार धारण करत नाही. आरंभापासूनच त्याचा निरहंकार भाव राहतो. त्यामुळं केलं तरी प्रकृतीच्या स्वभावानुरूप क्रिया घडत असतात. मुक्ताचे देह तैशेन हाले चाले संस्कार वशे. संस्कारानुरूप एखादं कार्य त्याच्याकडून घडलं बी तरी तो त्या कार्याचा विनाकारण अहंकार किंवा अभिमान धारण करत नाही. जैसे निरंधन आगी विझवणी जाय, तृण नाही तिथे पडिला दावाग्नी जाय तो विझवणी अपसव्य. गवत नसल तिथं केवढा बी अग्नी पडला तरी तो जसा आपोआप विझून जातो, तसं अहंकारादी विकार त्याच्या ठिकाणी नसल्यामुळं होणारे बाध्यबाधक भाव संबंध त्याच्याशी कुठलीही बाधा होत नाही. निरहंकार वृत्तीने केलेली कर्म असल्यामुळं कर्म फलीभूत झाली तरी त्याला फळ देऊ शकत नाही. तैसा उपशमूची भागा. उपशमन क्रिया यमन दमन नियमनापेक्षा शमन क्रिया महत्वाची. शमू शाम्यते. शमू नावाचा धातू शमन क्रिया अर्थाचा. कठीण योगाहुनी क्षेम आणि ओकलिया होय श्रम. योगापेक्षा क्षेम कठीण. अप्राप्तस्य प्राप्तिर्योगा किंतु प्राप्तस्य परिपालनम क्षेम. शमन ही त्याच्या वाट्यालाच आलेली क्रिया आहे. म्हणून म्हणतात की तैसा उपशमूची भागा जयाशी आला पैगा. शमन रूपी क्रिया घडल्यामुळं क्षम महत्वाचा आहे, टिकणं महत्वाचं आहे. जसं पश्चाताप होणं जेवढं किमतीचं आहे, तो टिकून राहणं किमतीचं आहे. तात्पुरता पश्चाताप झाला की दुसऱ्या क्षणाला लगेच तो विसरून गेला, चालत नाही. अनुतापे दोष जाय न लगता निमिष परी तो राही विसावाला. टिकून राहण्याला किंमत आहे, त्याला उपशम असं म्हणतात. थोडक्यात यमन दमन नियमन या सारे क्रियेचा अंतर्भाव उपशमन क्रियेमध्ये असतो. उपशमन क्रिया म्हणजे शमू शाम्यते. एकदा शांत केले की पुन्हा आवाज नाही, कायमचं स्थिर. याला क्षमन रूपी क्रिया म्हणतात. त्याच्या वाट्यालाच तो आलेला असल्यामुळं जो मोक्षाची या अंगा लिहिला असे त्याचं सुनिश्चितीकरण आहे की आता तो सर्वातून मोकळा आहे. मुईचे विमोचने विशेषेन मुच्यते ते विमोचनम. सर्वातून मोकळं होण्याचं नाव मोक्ष आहे. सर्वातून मोकळा झाला ही त्याची खात्री आहे. का? त्यानं उपशम टिकवला आहे. थोडक्यात अर्जुना हा ठावो वरी जो सोहम भाव सरोभरी तो द्वैताच्या पहिलं तरी निघो सरला. ज्ञानवरा म्हणतात भगवंताची भाषा आहे. अर्जुना हा ठावोवरी याच्या अंतःकरणाच्या बैठकीची स्थिती अशी आहे, इथपर्यंत त्याची स्थिती अशा पद्धतीनं बनत आली आहे. हे त्याचा अंतःकरणाच्या बैठकीचा ठिकाण आहे. अशी त्याची किंबहुना धारणा आहे. कशी धारणा आहे? जो सोहम भावो सरोभरी सहा अहम इति नाम सोहम. तो मी आहे, परमात्माच मी आहे. त्यामुळं त्याला वेगळी अंतःकरणाची भूमिका बांधायची गरज नाही. तो द्वैताच्या पहिलं तरी निघो सरला. परमात्मा वस्तूशी समरस झाल्यामुळं आता त्याच्याहून भिन्नच या जगात काही नाही. त्यामुळं द्वैताच्या पहिलं तरी द्वैताचा संबंध राहिला नाही. पहिलं तीराला किनाऱ्याला लागलाय, तो निघो सरला. आता त्याला माझं तुझं नाही आणि मी तू नाही, त्या दोन्हीचा किनारा पलकडला गाठलाय. तो परमात्मा तत्वाशी समरस झाल्यामुळं त्याला द्वैताच्या बंधनाची जसं बाधा होत नाही म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात ना, एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधीचे. तो पहिल्या तीराला गेल्यामुळं त्याला त्याची बाधा नाही. की भक्ती सुखा लागी
आपण पेची दोही भागी. भक्ती सुखाचा आनंद घेण्यासाठी देव आणि भक्त असा जे दोन भाग आहेत. मी भक्त तू देव आयशे खरी. आपण पेची दोही भागी. देव बी तोच आहे भक्त बी तोच आहे. देव तोची भक्त भक्त तोची देव. दोन्हीमध्ये वेगळीकता. देवते भक्त काय देवते संत निमित्त त्या किंवा दोहीचा विचार एकपणे. देवाशी अवतार भक्ताशी संसारण दोहीचा विचार एकपणे. किंवा धन्य पुण्यरूप कैसा झाला संसारण देव आणि भक्त दुजा नाही विचार. दोन्हीच्या विचारात दोन्हीच्या एकंदरीत व्यवहारात साम्यवाद असल्यामुळं भिन्नतेचा संबंध नाही. आपण पेची दोही भागी. जसं तुकोबाराचं प्रमाण आहे दोही ठाई तुका आणि नाही पडो देत चुका. तसं दोन्ही बाजू भक्ती आणि देव दोन्हीचंही समरसतेचं त्याच्याशी नातं असल्यामुळं वाटून या अंगी सेवक आहे बाणी. मीच सेवक आहे मी स्वामी आहे. मी तू पण जाऊ दे दुरेनी एकची घोंगडी पांघरू हरी तद्वत. त्याची स्थिती असल्यामुळं तो वेगळे त्याला जाणवत नाही. सेवकही तोच आहे स्वामी भावी त्याच्यातच आहे अशी त्याची समरसता. एरा नाम मी ठेवी. भगवान म्हणतात अर्जुना तसं एरा नाम मी ठेवी मज भजती ओज बरवी न भजतया दावी योगिया जो. एरा नाम मी ठेवी. मीच त्याची नाव. नाहीतरी बाहेर नामाचीच अंतरे उगा असावत म्हणून नावं ठेवलेली आहेत. ओळखपत्रासाठी तेवढ्या पुरतं नाव आहेत. बाहेर नामाचीच अंतरे. वाचून या तोट वस्तू विचारी मितेची ते. काही फार मोठा बदल नाही. कारण मज भजती ओज बरवी. हां त्यांचं जी भजन पूजन माझ्याशी करणारी सेवा आहे ना ओज घडणं म्हणजे चांगल्या प्रकारे तू माझी सेवा करतोय. न भजत या दावी योगी या जो. जी कुणी भजन पूजन करत नसतील त्या योगी पुरुषाला मात्र मी थोडंसं जरा असं कतरस जाणवतो. कारण वरी योगी याची ही मानसे उमरडोणी जाय. हां असा जर असेल तर कदाचित थोडी साईड देतो पूर्ण साईड नाही. हां बघा कतरशी थोडं ती क्लिअरिटी येण्यासाठी तेवढं काम करावं लागतंय. हां थोडंसं कतरस जमत नाही ना इथं. डायरेक्ट हॉटलाईन पाहिजे. तयाचे आम्हा व्यसन. भगवान म्हणतात आम्हाला त्याचं व्यसन आहे. बरं का डॉक्टर साहेब देवाला बी व्यसन आहे बरं का. आम्हा तयाचे व्यसन तयाचे आम्हा व्यसन आमुचे तो निज ध्यान. भगवान म्हणतात अर्जुना आम्हाला त्याचं व्यसन आहे. तो नसला तर आम्हाला व्यसनी माणसासारखं होते बेचैन होते. थोडक्यात आमुचे तो निज ध्यान. आम्ही अधूनमधून कधी आपल्या स्वतःचा आनंद घ्यायचा असेल तर त्याच्या स्वरूपाला बघतो. ते आमुचे तो निज ध्यान. फार काय बोलावं. बहुना किम जास्त बोलण्यात काय मजा आहे. किम बहुना समाधान तो मिळेतय. तो जेव्हा मिळतो तेव्हा आमचं समाधान जागेवर येतंय. ही व्यसनी माणसासारखा प्रकार आहे. मग ज्याला ज्याचं असेल त्याचं मिळालं की समाधान आहे. तसं तो मिळाला की आमचं समाधान आहे. तया लागी मज रूपा येणे. भगवान म्हणतात अर्जुना मी तेवढ्यासाठीच ह्या शरीर धारण करतो. नाही तर एवढी ही माणसाची शरीर धारण करण्यासारखं मॉडेल चांगल्या कामाची याच्यातून बी त्याचं शरीर थोडं वेगळं आहे. हां जन्म कर्मच मे दिव्यम. दिव्य त्याचं सर्व. कारण षडगुण गोंडे रत्न जडीत श्याम सुंदरा तुझं शोभली रे. हां कानोबा तुझी घोंगडी चांगली असून सुद्धा शेवटी टाकून द्यावी लागली. हा पश्चातापच आहे की शेवट. कधीतरी भिल्लीविंदिले शारंगधर म्हणून पुढचा पश्चाताप वर जसं म्हणतात ना विचारसागरात आलेलं आहे. पूर्व मिलन आणि विरह. पूर्वरागात तळमळ आहे मिलनात आनंद आहे पण विरहाचं दुःख डोळ्यापुढं ठेवून चालावंच लागतंय. तो देव जरी असला तरी येथे नाही उरू आले अवतार. त्यामुळं देवाला सुद्धा हे शरीर धरावे वाटत नाहीत. पण काय तो माझा अत्यंत प्यारा असल्यामुळं तया लागी मज रूपा येणे आणि तयाचेनी मज येथे असणे. मी इथं जे असतोय ते फक्त माझ्या भक्तासाठी असतोय. भक्ता राखे पायापाशी
आणि दुर्जनाशी संहारी, ही त्याची कार्यवाही आहे. तया लोन की जे जीवे प्राणे ऐसा पढिये, त्याच्यासाठी या शरीराचं लोन करावं, किंबहुना हे जीवन पूर्ण त्याच्या सेवेत घालवावं, असा माझा अंतःकरणाचा आवडीचा भाव आहे. मजबुरी करा महात्मा गांधी नाही. बऱ्याचशा वेळेला सेवेमध्ये मजबुरी राहते, इथं मजबुरीचा विषय नाही, पण हे शब्द आवडत्या विषयाचं द्योतन करतोय. यौन हृष्यती न द्वेष्टी न शोचेती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान मे समप्रिय. तो कुणाचाही द्वेष करत नाही. यौन हृष्यती, हर्षित होत नाही. न द्वेष्टी, कुणाचा द्वेष करत नाही. न शोचेती, कसल्याही प्रकारचा शोक करत नाही. न कांक्षेती, कसल्याही प्रकारची आकांक्षांना अपेक्षा करत नाही. शुभ असो की अशुभ असो, आरंभालाच परित्यागी. परित्याग महत्वाचा आहे, नुसता त्याग नाही, परित्याग. परिग्रह रूपेण त्यक्तुम त्यज्यति इति परित्यागी. पूर्णपणे परिउपसर्ग हा त्याच्या मागच्या टोटल फाईल घेऊन येऊन एका केंद्रात त्यागेत जमा करतोय. कारण व्याकरणामध्ये महर्षी पाणिनीचं सूत्र आहे की ज्या ज्या ठिकाणी परी येईल आणि आधी येईल समजायचं ही असे विनाकारण कुठंच येत नाहीत. येताना ज्याच्यासाठी आलेत त्याचं पोथी पुराण बाळ कमी जास्त कुठाने झालेले घेऊन येत असतात. आधी परी अनर्थकौ इति महर्षी पाणिनी. महर्षी पाणिनी म्हटलंय म्हणून इथं परी आलाय म्हणजे परिग्रहम त्यक्तुम त्यज्यति इति परित्यागी. पूर्णत्वानं त्याचा त्याग आहे, मागचं काही ठेवत नाही तो लक्षात. थोडक्यात असा जो असेल पूर्णपणे परित्याग केलेला भक्तिमान मे समे प्रिय. भगवान म्हणतात असा भक्तीनं मान्य केलेला मला अंतःकरणापासून प्रिय. जो आत्मलाभा सारिके आणि गोमटे काहीची न देखे. आत्मलाभासारखं या जगात चांगलं गोमटं म्हणजे चांगलं, तो दुसरं काहीच जाणत नाही. मनोनी भोग विषयी हरिखे जनातो. भौतिक स्वरूपाच्या भौगिक संपदेचा त्याला कोणत्याही प्रकारचं हर्ष उल्हास आनंद दुःख खेद कुठला व्हायचं काही कारण नाही. कारण आत्मलाभासारखं सुख मिळाल्यानंतर पुन्हा त्याला आत्मलाभाची या गोडियान विटे जोका सकळ विषया जयाची या ठाई इंद्रिया मानू नाही. आत्मलाभापुढं त्याला या जगात कोणतंच आकर्षण नाही. त्याचं कारण बी तेच आहे की त्याच्यासारखा यजलाभात नापरो लाभम पंचदशीची भाषा आहे. याच्यासारखा जगात दुसरा लाभच कोणता. यम लब्ध्वा चापरम लाभा नास्ति ततः अधिकम लाभम न मन्यते. त्याच्यापेक्षा मोठा लाभ बी या जगात कोणता आहे. त्याच्यामुळं तो आत्मलाभापुढे या जगामध्ये सर्व भौतिक स्वरूपाच्या भौगिक संपदेला तुच्छ समजून चालतो. आपणची विश्व जहाला या संबंध विश्वाशी त्याचं एकरसतेचं नातं असल्यामुळं तरी भेदभाव सहजची गेला. प्रत्येकाची एकरस नातं आहे, समरस आहे. तो आणि मी नाही दुजा. नानदेव आत्मा माझा, किंवा नानदेव म्हणे तोही माझा आत्मा आणि वेगळी कथा या आम्हा नाही. अशी सर्वभूती वासुदेव अशी ज्याची पूर्ण भूमिका आहे. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव ही त्याची दृष्टी असल्यामुळं या जगामध्ये सहजच रीतीनं त्याच्यात भेद राहत नाही कोणत्याच प्रकारचा. म्हणून द्वेषू ठेला जया पुरुषा, म्हणून त्याच्या ठिकाणी द्वेष करण्याचं काही कारण राहत नाही. आपल्याहून परत्व दुसरी बुद्धी आली तर द्वेष करतो. पै आपुले जे साचे, ज्ञानोबराय म्हणतात खरंच ज्याला आपण आपलं म्हणतोय ना, आपलं कोणाला म्हणावं याचं हे छोटीशी व्याख्याच आहे. आपलं जगात कोण, तर आपलेपणाची व्यवस्थित ज्ञानोबरांनी केलेली व्याख्या आहे. पै आपुले जे साचे, खरंच जे आपलं आहे ना ते कल्पांतीही नवचे. कल्पाचा जरी अंत झाला तरी ते खर्च होत नाही. ज्यार्थी भौतिक स्वरूपाची स्त्री पुत्र धनाधिक आपल्यापासून खर्च होतात, कमी अधिक फरकानं मागं पुढं सोडतात. म्हणून आपुली कोणीच नव्हती
आपलं कोण? कल्पाचा अंत झाल्यावरही जे तत्व आपल्याला सोडत नाही ते तत्व म्हणजे आपलं आहे, ज्याला म्हणायचं खरं आपलं. हे जाणून गताचे नसोची जो ज्ञानोबा म्हणतात. त्यामुळं आपलंही ते आपल्याला सोडून जात नाही. ज्या अर्थी सोडून गेले त्या अर्थी आपल्याला आपलं नाही हे सिद्ध झालं. आपल्याला सोडून जातच नाही ते आपलं, आणि आपल्याला सोडून गेलंय ते आपलं नाही. त्यामुळं त्याच्याविषयी खेद करायची गतासूना गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिता. शोक करायचं काम नाही त्याच्या विषयात. आणि जया परवते काही नाही. ज्ञानोबा म्हणतात त्या तत्वाच्या पलकड आहेच तरी काय. जसं जये परवते काही नानिक करणीची नाही म्हणून म्हणिपे पाही परमसिद्धी ते तद्वत. आणि जया परवते काही नाही ते आपण पेची आपुल्या ठाई. ती जे परम तत्व आहे ज्याच्या पलीकडं दुसरं काही या जगात शिल्लक नाही करणं, ते आपण आपल्याच ठिकाणी अनुभवात उतरविलंय. विश्वदेव सत्यत्व्या ऐसा ज्याचा अनुभव आणि विश्वदेव सत्यत्वे त्याच्या अनुभवातच ते तत्व उतरल्यामुळं ते आपण पेची आपुल्या ठाई झाला या लागी जो काही आकांक्षीना. त्याला त्या तत्वाशी डायरेक्ट समरसतेचं नातं आल्यामुळं आपणत्व बुद्धीनं परमात्मा तत्वाशी एकरस असल्यामुळं या जगात कुठल्याही प्रकारची दुसरी अपेक्षा करीत नाही. कारण त्या तत्वानंतर पुन्हा या जगात मिळवायचं अपेक्षेचं काही राहत नाही. म्हणून आकांक्षीना जो आकांक्षीना तो कसल्याही प्रकारची अपेक्षा करत नाही. ओखटे का गोमटे, वाईट आहे की चांगलं आहे हे काहीची नुमटे. त्याच्या ठिकाणी या गोष्टी उमटतच नाहीत. अंतःकरणावर छटाच उमटत नाही. रात्र दिवस न घटे सूर्याशी जेवी. सूर्य आपल्यासाठी जसं रात्र आणि दिवस आहे, सूर्याला कशाची रात्र आणि दिवस? तो जाईल तिथं दिवसच आहे ना. सूर्याला रात्र हा विषयच नाही. रात्र दिवस न घटे सूर्याशी जेवी. प्रकाशच प्रकाश आहे, अंधाराचा संबंध नाही. तसा अज्ञानाचा संबंध नाही, तत्वाशी समरसता असल्याचा परिणाम आहे. ऐसा बोधूची केवळू जो होऊन याशी निखळू त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई. असा त्याचा बोध असल्यामुळं तो होऊन याशी निखळू निश्चित रूपानं त्या तत्वाशी खेळू नये. एक रस आहे किंबहुना त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई. एवढी एकरसता झाल्यावर सुद्धा शील म्हणजे स्वभाव. तर शील तर धर्म तर साधुकारीशी म्हटलंय ना, तसं ती शील म्हणजे स्वभाव. त्याचा भजनशील स्वभाव आहे. तो देवाशी समरस झाल्यावर सुद्धा भजनच करतो. भजन सोडता कामा नये हे त्याचं प्रमाणपत्र आहे. म्हणजे देवाशी एकरस नातं झाल्यावर तो पुन्हा म्हणतोय देवा नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐशे करी. असा त्याचा भजनशील स्वभाव असल्यामुळं तेवढ्या बी अवस्थेला पोचला तरी तो भजनच करत राहतो. म्हणजे भजन ही कोणत्या बी अवस्थेत करायची क्रिया आहे. नाहीतरी भगवान शंकराचं जाज्वल्य उदाहरण आहे. देवादिदेव महादेव स्वतः देवन पुन्हा भजन कायम आहे. भजनानंदी महादेवासारखा जगात दुसरा नाही महाराज. त्यानं भजन सोडलं नाही. थोडक्यात तरी तया ऐसे दुसरे आम्हा पडियंते सोयरे. भगवान म्हणतात एवढ्याच याला ज्ञानोत्तर भक्तिप्रेम म्हणतात. ज्ञान झाल्यावर एकरस झाल्यावर सुद्धा तो भजन सोडत नाही. ज्ञानोत्तर भक्तिप्रेमाची पावती आहे. आणि जे ज्ञानोत्तर भक्तिप्रेम करतात किंबहुना ज्ञानी महात्मेत ज्ञानी त्वात्मैव मे मतम तद्वत तरी तया ऐशी दुसरे नामा पडियंते सोयरे. याच्या एवढा आवडता सोयरा आमचा नाही गा साचोकारे तुझी आन. अर्जुना तुझी शपथ आहे, त्याच्या एवढा मला जगात दुसरा कुणी आवडत नाही. ही आपल्या व्यवहारातल्या भाषेत आपलं मित्रत्वाची भाषा असल्यामुळं अर्जुनाला पटाव म्हणून शपथ वाहून बोलायची पद्धत आहे खेड्यात. तुझ्या शपथ म्हणतात तसं ती तुझी आन गा, तसं तुझी आन गा विठोबा
तसाच इथे शब्द वापरलाय, नाही गा साचो कारे तुझी आन, समशत्रूच मित्रेच तथा मानापमानयो हो, शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जिता. त्याला या जगामध्ये कुणी शत्रू नाही आणि कुणी मित्र नाही. मित्र आणि शत्रू समसमान आहे. जेवढी किंमत मित्राला तेवढीच किंमत शत्रूला, जेवढी किंमत मानाला तेवढीच किंमत अपमानाला. या जगामध्ये त्याला शीत उष्ण काही जाणवत नाही. त्या बद्री केदारला बद्रीनाथला एक महात्मा होता. आमच्या टायमिंगची गोष्ट आहे. आम्ही आपलं सहज बद्रीनाथला काही दिवस उन्हाळ्यामध्ये मुद्दाम राहिलो. एक महात्मा तर ते आम्ही आमच्या टायमिंगला बघितलं, त्याचं नावच होतं फत्री बाबा. बडा खत्री बाबा होता. बाबा का नाम फत्री था, बडा खत्री था. लेकिन 12 महिने बर्फातच राहायचा. कुठलं मॉडेल होतं कुणाला माहिती, कंपनीच कळाली नाही. ऋषिकेशला महाराज बेजारीत आम्ही खाली 300 किलोमीटरवर खाली बेजाऱ्या चालू, आणि ती तसल्या बर्फात मस्त होऊन राही. 6 महिने बद्रीनाथ बंद असतंय तरी तिथं तो कायम राहायचा. मी कशासाठी बोलतो, शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. त्याला शीत नाही त्याला उष्ण नाही, दोन्हीची सुखासो की दुःखासो समस्थिती झालेली आहे. आणि सर्वच समसंग विवर्जिता. संग विवर्जिता हे अति महत्वाचा तुकडा. नुसतं वर्जिता नाही, विवर्जिता. विशेषेण वर्जती इति विवर्जिता. कारण संगी ही बाध्यते लोके निसंगी अमृतोपमम. थोडक्यात सर्व प्रकारचा संग तो त्यागतो, परित्याग करतो. पार्थाजयाची या ठाई वैषम्याची वार्ता नाही, आणि रिपुमित्रा दोही सरिसा पाडू. अर्जुना, ज्याच्या ठिकाणी वैषम्य बुद्धी नाही, विषमता नावाचा प्रकार नाही, रिपुमित्रा दोही सरिसा पाडू. शत्रू आणि मित्राबद्दल दोन्हीचा एकच भाव त्याचा झालेला आहे. त्याच्या अंतःकरणात बदल नाही. का घरीची या उजेडू करावा, पारखी अंधारू पाडावा. हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा. दिवा जसा घरी उजेड करायचा आणि बाकीच्याला अंधार पाडायचा, दिव्याच्या ठिकाणी जसा हा दुजेपणाचा भाव नाही. एक प्रमाणे तुक भरायचं, ते आता आठवणार नाही. दीपाची अंगी नाही तुझा भाव, आणि चोर आणि साव सारीखेची. बरोबर आहे. पण ती जरा वेगळ्या कलाटणीच आहे. इथं म्हणजे इथं नसतं पेचकच दाबूनच आहे. तर इथं तर तेच असतंय. बरोबर आहे. जो खांडावया घाऊ घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ज्ञानोबराय म्हणतात, अवजन खाण्यासाठी घाव घातलाय झाडाला तोडायचे म्हणून, आणि एकानं प्रत्यक्षात लागवड केली, पण दोन्हीच्या सावली देण्यामध्ये झाडाचा काय बदल काय नाही महाराज. दोघाला सावली देताना झाड, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ही जसा वृक्षाचा स्वभाव आहे, तद्वत या महात्म्याला कोणी त्रास दिला काय आणि मित्रत्व बुद्धीने त्याच्याशी प्रेम केलं काय, दोन्ही बद्दल समसमान भाव राहतो. ही त्याच्या अंतःकरणाची सर्वात मोठी साम्यवादाची स्थिती आहे. नातरी इक्षुदंडू पाळी तया गोडून गाळी तया कडून उहेची जेवी. ऊस गाळणाराला कडू लागतो आणि पाळणाराला गोड लागतो, असा जसा त्याच्या ठिकाणी भाव नाही, तद्वत या महात्म्याच्या ठिकाणी कडू आंबट खरट तिखट हा विषयच नाही महाराज. सर्वासाठी एक म्हणजे एक वृत्ती आहे. अरे मित्री तैसा अर्जुना जया भाऊ ऐसा, आणि मानापमानी सरिसा होतू जाय. त्याला आरी मित्र शत्रुमित्र हा भाव, अर्जुना त्याच्या ठिकाणी हा भाव किंवा मानापमानाच्या विषयामध्ये तो या प्रकारचा हेतू त्याच्या ठिकाणी राहतच नाही. कारण भिन्नत्व बुद्धीनं तो या जगाकडे कधी पाहत नसल्यामुळं त्याला या जगामध्ये माझे तुझेपणा आपणा पराया असा भावच त्याच्या अंतःकरणात निर्माण होत नाही. तिही ऋतू समान जैसे का गगन
तैसा एकची मान शीतोष्णी जया. आकाशाला जसं कोणता बी ऋतू आला तरी सारखाच आहे. थंडी आली काय, गरमी आली काय, किंवा पावसाळा आला काय, सर्दी गरमी शीतोष्णादी आकाशासाठी जसं कोणत्याही प्रकारची बाध्यबाधक भाव संबंध नाहीत, तद्वत त्याच्या बी शरीराला त्या तत्वाशी समरस झाल्यामुळं कोणत्याच शीतोष्णाधिकाचे परिणाम उमटत नाहीत. त्या देवाला जसं थंडी गरमी सर्दी हा लागण्याचा विषय नाही, तसं त्या तत्वाशी समरस झाल्यामुळं याला बी कोणत्याच प्रकारचं शीतोष्ण जाणवत नाही. दक्षिण उत्तर मारुतान मेरू जैसा पंडूस होता, तैसा सुखदुःख प्राप्ता मध्यस्थ जो. दक्षिणेकडून वारा सुटला काय आणि उत्तरेकडून आला काय, सोसाट्याचा सुटला काय धोधाट सुटला काय, हा कितीची स्पीड होती आताच्या वाऱ्याची. आता जे वादळ सुटलं होतं ना उडिसामध्ये, उडी आणि आंध्रामध्ये सुटलेल्या वादळाची स्पीड 250-300च्या पुढं, म्हणजे गाडीचे मीटर सुद्धा तेवढे नाहीत. एवढ्या स्पीडचं वादळ त्याच्या हजारो पटीनं जरी स्पीड धरली तरी शेवटी पावर कशाची, मेरू पर्वताची पावर आहे. मेरू पर्वत जसा कितीही वारा सुटला तरी जागा सोडत नाही, त्याच्यावर कुठलाही परिणाम होत नाही. तसा केवढंही सुख दुःखादी केवढंही सुख आलं तरी त्याच्या चेहऱ्याचे भाव बदलत नाहीत, आणि केवढं बी दुःख आलं मेरूपासून थोरे देह दुःखाचे डोंगरे दाटी लोकापडी भारे परिचित्त न दाटे, अशी त्याची स्थिती आहे. मेरू पर्वतासारखा तो सुखदुःखाच्या बाबतीमध्ये मध्यस्थ राहतो. सुखानं सुखी होत नाही आणि दुःखानं दुःखी होत नाही. दोन्हीच्या सुकेना शिने पाशेने माने तैसे सांडी मांडी मने. म्हणजे याचा अर्थ त्याच्या अंतःकरणामध्ये सुखानं सुखी न होणे, दुःखानं दुःखी न होणे, दोन्हीच्या मध्यवर्ती बँकेत राहतो तो कायम, कोणकडंच कल खात नाही. माधुर्य चंद्रिकान सरिशी राया रंका. माधुर्य वायूला, चंद्रिका सरीशी राया रंका, तैसा जो सकळिका भूता समूह. थोडक्यात म्हणजे चंद्रकळेचं जसं आहे की राजा असो की रंक असो, तो काही भिन्न भेदानं पाहतो का या जगाकडं? नाही. तसा सर्व भूतांच्या ठिकाणी त्याचा चंद्राप्रमाणे समसमान भाव राहतो, आणि तो या जगाला चंद्राप्रमाणे शिथिलता म्हणजे शिथिलताच प्रदान करतो. साधूच्या दर्शनात जगाची शांती आहे. किंबहुना देवाला सुद्धा कधी कधी गरम झालेलं थंड होण्यासाठी साधूच कामयाबी आहेत. आघवी या जगा एक आणि शव्य जैसे उदक. सबंध जगाला प्राशन करण्याला योग्य जसं पाणी, तैसे जयाती तिन्ही लोक आकांक्षिती. प्रत्येकाला, कारण कशाला बी जीवन म्हणत नाहीत. माणसाच्या जीवनाला जीवन म्हणतात आणि पाण्याला जीवन म्हणतात, दोन्हीचं एकरस नातं आहे. जीवन म्हणजे जीवनच आहे. ते पाणी नसेल तर काय जीवन आहे? एखाद्या वेळेला अन्नाविना माणूस थोडा कट काढेल, पण पाण्याशिवाय जगणं जड आहे, ते जीवन आहे. म्हणून सबंध जगाचं शव्य जसं पाणी आहे, तसं सबंध जगाचा तो इच्छित अपेक्षित असलेला महात्मा आहे. जो सबाह्य संगू सांडोनिया लागू एकाएकी असे अंगू अंगी सुनी. तो अंतर्बाह्य सर्वच प्रकारचा संग, सांडोनिया लागू सर्व संग त्याग करतो. समसंग विवर्जिता या पदावर बोलत असताना
आंतरबाह्य, बाह्य संग त्यागला आणि आंतरसंग राहिला तरीही राजा जडभरतासारखी कथा होते. आणि म्हणून आंतरबाह्य, बाह्येन बाह्येन अंतर्बाह्येन सह इति सबाह्य. आंतरबाह्यासहित दोन्ही उभय संघाचा त्याग करून जो बाजूला राहतो, सांडूनिया लागून एकाएकी असे अंगो अंगी सुनी, तो एकाएकीच माझ्या अंगाशी समरस होऊन राहतो. माझ्याशी समरस असल्यामुळं त्याला कोणतंच अंगाला अंग लागून घेत नाही. तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेतस्थिर मतिर भक्तिमान में समय प्रिया. भक्तिमान में योग प्रिया अर्थात निंदा आणि स्तुती, तुल्य निंदा, निंदा आणि स्तुती दोन्ही तुल्य नाम बराबर आहे. त्या विषयामध्ये काही तो बोलतच नाही, मौनी असतो. स्तुतीबद्दल कुणी स्तुती केली त्याच्यावर काय आपलं मत काय, बोलायचं नाही. दोन्ही विषयात मौन, स्तुतीबद्दल बी नाही, निंदेबद्दल बी नाही. बोलून न बोले झाला मौनी आलाय पुढा विषय. तो मौन धारण करतो, कारण मौन एक अशी चीज आहे, मनातलं काही का असाना न बोलत यापुढे स्रष्टाही नेनता होय. हां, म्हणून मौनम सर्वार्थ साधयत म्हटलंय. थोडक्यात तो मौनी राहतो, सरासरी बोलत नाही. संतुष्टो येन केनचित, येन केन प्रकारेनो तो कायम संतुष्ट राहतो. कशानेही असेल तर त्याची संतुष्टी बिघडत नाही. अनिकेतः न निकेतः इति अनिकेत, निकेतः स्थानः, कुठल्याही प्रकारचं त्याचं स्थान सुनिश्चित राहत नाही. न निकेतः इति नाही तत्पुरुष. अनिकेतः स्थिरमती, त्याची बुद्धी, मतीनाम बुद्धी कायम स्थिर राहते. स्थितप्रज्ञ तो किंबहुना. स्थितप्रज्ञस्य का भाषा, दुसऱ्या अध्यायातलं चिंतन आहे, तर स्थितप्रज्ञस्य या भाषा. हां, तो स्थिर बुद्धीवाला असतो. आणि ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे, भक्ती मान्मे प्रियो नरहा, तो भक्तीनं मान्य असलेला महात्मा नरना महात्मा मला प्रिय आहे. जो निंदेते निघेन स्तुती नस लागे, जो निंदेचा स्वीकार करत नाही आणि स्तुतीला चिटकून राहत नाही. श्लिषा आलिंगने मूळ धातूच आहे, त्याचा स्लागे शब्द बनतो. थोडक्यात अंगाला चिटकून घेत नाही कुठल्याही प्रकारची स्तुती. आकाशानं लगे लेपू जायचा, ज्याप्रमाणे आकाशाला कोणताही लेप लावायचा ठरवला तरी लागत नाही, अलिप्त आकाश, तद्वत तो महात्मा निंदा स्तुतीपासून अलिप्त राहतो. तैशे निंदा आणि स्तुती मानू करून एके पांती, विचरे प्राणवृत्ती जनिवनी. निंदा आणि स्तुती दोन्हीला एकाच मापानं मोजतो, एकाच लाईनमध्ये धरतो. कमी अधिक अंतःकरणात भाव धारण करत नाही. विचरे प्राणवृत्ती जनिवनी, प्रत्येकाबरोबर आपला जीव आहे, आपणच आहेत अशी आपणत्व बुद्धी असल्यामुळं तो या जगात विचरण करतो. साच लटिके दोन्ही, बोलूनी न बोले झाला मौनी. खरं बिन खोटं बी बोलतो, पण बोलण्यामागं मी बोलायला लागलोय, मी बोलतोय आणि मी बोललोय अशा प्रकारची वृत्ती पाठीमागं राहत नाही. त्या निराहंकार वृत्तीचा परिणाम आहे. बोलूनी न बोले झाला मौनी, त्याच्या इशाऱ्यानं काही गोष्टी घडत असतात म्हणून तो मौन राहतो. जो भोगिता उन्मनी आरायना, जो उन्मनी अवस्थेत एकदा निघाला की पुन्हा तो स्टॉप घेत बसत नाही. आरायना, जो थांबत नाही, थकवा मानत नाही. एकदा उन्मनी स्थितीत उद्गतेन मनः इति उन्मनः, मनाला अधोगामी बनवित नाही, ऊर्ध्वगामी बनवितो. आणि एकदा मनाला उलटं बनविलं ना, सध्या ती अधोगामी आहे, निकृष्ट विषयाकडे धावतंय, त्याला उलटं बनविण्याचं नाव आहे उद्गतेन मनः इति उन्मनः. उलटं बनविलं की आपल्या स्वस्वरूपाची स्थिती जाणवती. आणि म्हणून
त्या उन्मनी अवस्थेमध्ये एकदा घुसला की तो पुन्हा थकवा भागवा थांबणं माहीत नाही. जो यथालाभेन तोखे आलाभेन पारुखे पाऊस सेविन सुखे समुद्र जैसा. मिळालेल्या लाभामध्ये तो फार मोठा हुरळून जात नाही. म्हणजे जास्तच काहीतरी हर्षोल्लास करत नाही. यथालाभेन तोखे आणि आलाभेन पारुखे. नाहीच काही प्रयत्न करून मिळालं तर 4 वर्ष घासून बी कीर्तन जमाना गेलं तर त्यानं रडत बसायसारखं बी नाही. म्हणजे असा तो करतो. जमल त्याचं जमल, लागला त्याचा लागा असं आहे ती. आमच्या टायमाला एक जण 15 वर्ष पक्वास शिकला आणि दागिनताच्या टायमाला नेमका आडवा यायचा. असं होत असते. त्याच्यामुळं आलाबेन पारोखे पाऊसे विन सुखे समुद्र जैसा. महात्म्याला याच्याविषयी फार मोठा खेद राहत नाही. जसा पाऊसेन विन सुखे समुद्र जैसा. समुद्राला काय फरक आहे? पाऊस पडला काय न पडला काय? ठीक आहे, विहिरी बोरचं पाणी आटण्यासारखं आटणार आहे का? मूळ ठिकाण आहे त्याचं, तिथेच मूळ स्थिती आहे. आणि वायुशी एके ठाई संग परित्यागात. सर्वात महत्वाचं म्हणजे अनिकेत पदाचं चिंतन करताना म्हणतात काय? आणि वायुशी एके ठाई बिडार दैशे नाही तैसा नधरीची काही आश्रय जो. निकेत स्थान न निकेत इति अनिकेत. कुठलं स्थान धरण राहत नाही, फिक्स जागा नसती त्याची, चलत राहतो. म्हणून फिरता महात्मा आपण म्हणतो ना, बहता पानीवर घुमता महात्मा बडा अच्छा रहता है. गाता गळा वाहता मळान फिरता साधू चांगला असतो. एका जागेवरला साधू थोडा पुरडल्या जातो, चिटकतो कशाला तरी. म्हणून फिरता साधू चांगला. त्याची स्थिती वायूप्रमाणे असते. आणि वायूशी एके ठाई बिडार जैशी नाही. वायूचं जसं एक ठिकाणा नाही, सारखा फिरत राहतो. तद्वत तैसा नधरीची काही आश्रयो जो. आघवाची आकाश स्थिती आणि जेवी वायूशी नित्य वस्ती तेवी जगची विश्रांती स्थान जया. वारा जसं सर्व आकाशात कुणकुणबी कुणकड चलत राहतो मोकळा, तसा तो मिळल तिथं राहतो. करतल भिक्षा करू तरुतल वासस. पात्र धोत्र धरलं कुठाना करीत नाही, हातावर घेऊन खात राहतो. त्याला करपात्री म्हणतात ना आपण. करतल भिक्षा त्या चरपटातली आद्य जगद्गुरु शंकराचार्यांची भाषा आहे. तरुतल वासस, उपाधी करीत नाही. उगं जिथं झाडं असेल बरं वाटलं की आराम करायचं आणि चलत राहायचं. अशी त्याची या आकाशामध्ये वारा जसा कुणकुण बिकुणकड विचरण करतो, तो अंतराळात वाऱ्याप्रमाणे तेवी जगची विश्रांती स्थान जया. तो याच ठिकाणी राहील असं नाही. ज्याला जिथं बरं वाटलं तिथं राहतो आणि चलत राहतो. अशी त्याची वायूप्रमाणे स्थिती राहते. हे विश्वची माझे घर. आता त्याच्या घराचा व्यास एवढा मोठा दांडगा. हे धरताना लांबून रान धरलंय त्यांनी. धरलं तर असलं धरावं माणसानं. काय उगं बारकी बारकी बारक्या खोल्या करू माणसं बेजार आहेत. हो, हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर आपण झाला. ज्ञानोबराय म्हणतात त्याच्या घराचा व्यास एवढा मोठा, हे विश्वच त्याचं घर आहे. वसुधैव कुटुंबकम. कुटुंब बघूनच घराचा व्यास आहे. हे संबंध पृथ्वीच माझं कुटुंब आहे. मग पृथ्वी जर कुटुंब आहे तर कुटुंबाच्या आकारानंच घराचा व्यास धरावा लागेल. म्हणून हे विश्वची माझे घर ऐशी मती नाम बुद्धी जयाची स्थिर. किंबहुना जास्त बोलण्यापेक्षा चर आचर आपण झाला. प्रत्येक चराने आचरामध्ये आपणत्व बुद्धी पाहतो. प्रत्येकाला आपल्याहून भिन्न तो कधीही पाहत नाही. प्रत्येकात आपलं स्वरूप पाहत असल्यामुळं त्याला या जगामध्ये भिन्नभेद हा नजरेला येतच नाही. एवढ्या बोधावर गेल्यानंतर आता काय करायची गरज आहे का? तरीही काय करावं लागते ते ज्ञानोबराय सांगतात. ज्ञानोबराय म्हणतात एवढ्या बोधावर गेल्यावर मग याहीवरी पार्था. एवढ्या स्थितीला पोचल्यावरही मग याहीवरी पार्था माझ्या भजनी आस्था.
तरी तया ते मी माथा मुकुट करी. एवढं झाल्यावर देखील याला ज्ञानोत्तर भक्तिप्रेमाचा कळस म्हणायचं. एवढ्या बोधावर आरूढ झाल्यावर सुद्धा तो महात्मा भजनानंदी राहतो, भजन करतो, भजन सोडत नाही महाराज. भजनाची गा दुसरी परीची नाही म्हटलंय. तिथं बी परी आलाय, परी. परी म्हणजे काही गबाळ कारखानाच तिथं नाही. परी म्हणजे गबाळ. परी परिग्रह रूपेण प्रवर्तते, वो परिग्रह के हिसाब से वहां प्रवृत्त होता है. तात्पर्य काय, भजनाला दुसरं काहीच उत्तर देता येत नाही, असं का तसं कुठलंच काही नियम कानून लावता येत नाही. भजन भजनच आहे. कधी बिन कोणत्याही अवस्थेत भजन म्हणलं की भजन आहे. त्यामुळं या अवस्थेनंतर आहे. म्हणून ज्ञानोबारांनी म्हटलं, गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुष्यिते सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी करा विठ्ठल स्मरण. भजन ही कोणत्याही अवस्थेत करायची क्रिया आहे. पण एवढ्या टोकाला गेल्यावर, एवढ्या बोधाला गेल्यावर जर भजनच केलं तर भगवान म्हणतात तो माझा किती प्यारा आहे. तया ते मी माथा मुकुट करी, मी माझ्या मस्तकाचा मुकुट म्हणी त्याला बनवतो. तरी श्रद्धा वस्तूशी आदरू करिता जाणी जे प्रकार. एक ओवी राहिली का. उत्तमाशी मस्तक खाल विजय हे काय कौतुक, परी मानू करीती तिन्ही लोक पाये वनिया. चांगल्या माणसाला तर कुणी नमस्कार करेल. सहज रीतीनं माणूस चांगल्या माणसाकडे बघून नमस्कार. उत्तमाशी मस्तकन खाल विजय हे काय कौतुक, हे काय विशेष आहे एवढं. तरी तया ते परी मानू करीती तिन्ही लोक पाये वनिया. त्याला तिन्ही लोक, ज्याला कळत नाही ती सुद्धा त्याला अंतःकरण, त्याच्या अंतःकरणात याची धागेदोरे फिट आहेत. तो आणि मी नाही दुजा ही जी फिटिंग आहे मधली, ती त्याला मधून न मिळते कुणाला बी. येड्याला सुद्धा त्याला नमस्कार करायची भावना जागी करतो, एवढी त्याची नैसर्गिक त्याच्या चेहऱ्याची भाव आहे. तरी श्रद्धा वस्तूशी आदरू करिता जाणी जे प्रकारू. श्रद्धा वस्तू नाम श्रद्धा, श्रद्धा श्रुत ध्येयते अनया यासा नाम श्रद्धा. ध्येयभूत वस्तूला प्राप्त करून देणाऱ्या चिजेचं नाव आहे श्रद्धा. श्रुत ध्येयते अर्थात श्रद्धा वस्तूशी आदरू. किती श्रद्धा आदरानं केवढा स्वीकार आहे. करिता जाणी जे प्रकारू. कसला प्रकार आहे. जरी होय श्री गुरु सदाशिव. जिथं भगवान शंकरच श्री गुरु असतील तिथं काय कमी. परी परी हे असो आता महेशाती वाणिता. कारण ज्ञानोबारायचे गुरुच कोण आहेत. ज्ञानोबारायचे गुरु सदाशिव आहेत ना. सदाशिवाचा अवतार आणि स्वामी निवृत्ती दातार. म्हणून ज्ञानोबारायला जिथं जिथं असं नातं येईल तिथं तिथं ज्ञानोबाराय असं तोंड मोकळं सुटाय बघत आहे. ज्ञानोबाराय म्हणले नाही नाही पण जरा आवरावं लागणार आहे. ज्ञानोबारायची भाषा आहे ती. परी हे असो आता. हे परी हे असो आता म्हणण्यामध्ये आवरावरीचा कार्यक्रम आहे. न्यूट्रल गिअर आहे थोडे. महेशाते वाणिता. भगवान शंकराची स्तुती करायला गेल्यावर तिकडंच रमत राहतील. आणि जसं म्हटलंय ना, संतस्तवनी रतशी तू कथेची शेण करीश. असं घडू नये. आणि इथं बी माझ्या डोक्यावर बऱ्याच ओळ्या पुढे आहेत. थोडक्यात महेशाते वाणिता आत्मस्तुती होता संचारू असे. भगवान शंकराची सदाशिवाची स्तुती म्हणजे आत्मस्तुती. कारण आता मी त्याच्यापासून वेगळा राहिलेला नाही. हे आमची आपली स्तुती घडेल आणि पुन्हा एकदा त्या स्वस्वरूपाचा संचार होईल आणि पुन्हा हे कार्य बंद पडेल, स्वरूप स्थितीमध्ये निमग्न होऊन जाईल. म्हणून ते आवरून यया लागी हे नोहे. हे आत्मस्थितीत जाऊन मुक्काम करण्यासाठी मी हे नाटक केलेलं नाही किंवा ड्रामाबाजी नाही. मग मला हे पुढचं सविस्तर पूर्ण गीतेचं व्याख्यान करायचंय. आणि म्हणून यया लागी हे नोहे मनितले रमा नाही. याच्यासाठी हे नाही. मग अर्जुना आम्ही हे वाहे शिरी तया ते. त्याच्या त्या जास्त बोलण्यापेक्षा मी त्याला माझ्या डोक्यावर वागवतो, माझ्या शिरोधार्य मानतो. एवढा जगाच्या मालकाचा त्या परमप्रिय भक्ताबद्दलचा भाव आहे. जे पुरुषार्थ सिद्धी चौथीन घेऊन या आपुली हाती. जे
चौथी पुरुषार्थ सिद्धी आहे. 4 प्रकारचे पुरुषार्थ धर्मार्थ काम मोक्षाख्येषु चतुर्विध पुरुषार्थेषु मोक्षेव परम पुरुषार्थ. चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष. अर्थात पुरुषार्थ सिद्धी चौथीन घेऊन आपुले हाती मोक्ष आपल्या हातात घेऊन रेगाला भक्तिपंथी जगा देतो. या जगाला मोक्ष वाटप करत चाललाय. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी. कुणाला द्यायचा आहे की नाही ती त्यानं ठरवायचा. द्यायचा आहे कुणाला तो कुणाला बी वाटप करू शकतो. वाटप करणाऱ्याला काही चेहरे बघून करायची गरज नाही, ती त्याची स्वातंत्र्यता आहे. तसा तो महात्मा कुणाला वाटप करू शकतो. पण तो कोणत्या मार्गानं वाटप करायला रेगाला भक्तिपंथी जगा देतो. भक्ती मार्गानं त्याचं हे वाटप चालू आहे. कैवल्याचा अधिकारी आली पुढववी कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी की जळाची परी तळवट उघे. थोडक्यात तो या मोक्षाचा अधिकारी असल्यामुळं मोक्ष कुणाला द्यायचा आहे की नाही हा तो महात्मा ठरवतो. जसं म्हटलंय ना, पंढरीचे वारकरीन ते अधिकारी मोक्षाचे. मोक्ष त्यांच्या ताब्यात आहे. द्यायचा कुणाला ती त्यांनी ठरवायचा. म्हणून गा नमस्कारू तयाती आम्ही माथा मुकुट करू तयाची टाच धरू हृदय आम्ही. भगवान म्हणतात म्हणून आम्ही अंतःकरणापासून त्या महात्म्याला अशा नमस्कार करतो आणि तयाते मी माथा मुकुट करी. मी माझ्या मस्तकावरला मुकुट बनवितो. सतत मी माझ्या डोक्यावर धारण करता येईल एवढी त्याच्याविषयी धारणा आहे देवाची. तयाची टाच धरू हृदय आम्ही अजूनही पाऊलाची मुद्रान मी हृदय वाहेगा सुभद्रा. म्हणून तर त्याचं नाव आहे श्री वत्सलांचन आणि मिरवी भक्ताचे भूषण. तयाची या गुणांची लेणी त्याच्या गुणा बरोबर आहे ना. तयाची या गुणांची लेणी लेवू आपुलिये वाणी तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेव. कारण कीर्तिमुख त्यांचे नारायण वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. कीर्तिमुख त्यांचे देव स्वतःच्या तोंडानं त्याचे गुण वाखाणतो. जगामध्ये त्याच्या कीर्तीचा पसार करतो. ते म्हणतात ना चाले वाऱ्या हाती माप आणि समर्थ तो माझा बाप. वाऱ्या हाती माप चालते म्हणजे जगाचा मालक स्वतःच त्याच्या तोंडानं कीर्ती वाखाणतो आणि त्याची कीर्ती कानानं बी देव ऐकतो. देवाला त्याची कीर्ती ऐकण्यात फार मोठा आदर आहे. तो पहावा हे डोहळे. त्याला बघावं असे काय डोहळे. डोहळे कधी होत असतात. डोहळे गर्भाधानावस्थेत होत असतात. जी गर्भात असेल त्या बाळाला जी मधून इच्छा होईल ती आईला इच्छा होती. मग ती माती खायची का होईना पण होते. इच्छा झाली की समजायचं आईला खायची इच्छा होणं ती इच्छा कोणाची आहे. ते एक मला वाटतं प्रमाण बी आहे काहीतरी. डोहळे असा शब्द आहे त्याच्यात. गर्भाची आवडी मातेचा डोहळा तसला ही डोहळा आहे. देवाला नेमका असले डोहळे होते. कसले. तो पहावा हे डोहळे म्हणून मज अचक्षुषी. अचक्षुषी मज डोळे आणि हातीचे निलेला कमळे पुजूतया ते. मला असे डोळे व्हायला लागलेत की मला एकदा त्याला डोळ्यानं बघावं असं वाटतंय. आणि नाहीतरी मला जी डोळे आहेत ती त्याला बघण्यासाठीच मी ठेवलेत बी. इतकी त्याच्यातली देवाची त्याच्याबद्दलची धारणा आहे. हातीचे निलीला कमळे पुजूतया ते. मी जी सतत हातात कमळ घेऊन फिरतोय ती प्रचारासाठी फिरत नाही. मी म्हणजे मी नाही बरं का सर. हातीचे निलीला कमळे पुजूतया ते म्हणजे देव सुद्धा कमळ घेऊन फिरतो ही आठवणीत असू द्या. भोसले सरकार नाराज होऊ नका. काँग्रेसवाले तुम्ही माणसं. पण देव कमळ घेऊन फिरतोय. ते देव आपल्या भक्ताची पूजा करण्यासाठी फिरतोय. एवढी गोष्ट खरी आहे. आता इथं आलंय म्हणून बोलतो ओघा.
पक्ष बदलतील. जय हो जय हो. सांगता येत नाही, बुड धरून रान चाललंय. काय सांगा, बुड हल्ल्यावर झाड हलाय वेळ लागत नसते. दोवरी दोन्ही भुजालो घेऊनी आलिंगावया लागुनी तयाचे अंग. भगवान म्हणतात मी दोन्ही भुजाजी धारण करून आलो ना. यष्ट्र आहेत त्याच्या, आपण तर धारण केलेतच, प्रत्येकाला दोन हात आहेतच, पण देवानं यष्ट्रा दोन आणलेत. कशासाठी? स्टेपनी म्हणून नाही. त्याचं कारण एकच आहे, दोवरी दोन्ही. त्याला चार भुजा आहेत ना. चार भुजा त्याशी तेतील मोकाशीन, चार भुजा त्याशीन, बायला 16,000 रे, असं वर्णन आहे त्याचं. किंवा चतुर्भुजधारी परमात्मा आहे. त्यामुळं ती जी स्वतंत्र रूपानं दोन भुजा घेऊन आलोय, ती फक्त माझ्या भक्ताला आलिंगन देण्यासाठीच मी तू दोन हात यष्ट्र आणलेत. ही हात जर कुठे शिंबूड पुसा गुतले, काय सांगावं, मध्ये कुठल्या खाजवायला कशाला बी गुतत, म्हणजे कुठं गुतलेच ही जर खाजवा खाजवीच्या नादात, तर ती दोन हात कायम त्याला गुतत आहे माणूस. नेमकं ते गुतू नये म्हणून चालायचे आपल्याला वयावर कायच्यात. त्याचे जे दोन हात आहेत, भगवान म्हणतात मी केवळ फक्त आलिंगन देण्यासाठी आणलेले आहेत. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी आलिंगावया लागुनी तयाचे अंग. किती प्रेम आहे देवाचं. तया संयोगाचीनी सुरवाडे. एक मिनिट. तया संगाचीनी सुरवाडे मज विदेहा देह धरणे घडे किंबहुना आवडे निरुपमू. तया संगाचीनी सुरवाडे. त्याच्याबरोबर संग करणं. भगवान म्हणतात मला मनापासून खरोखर आवडते, त्याच्या एवढी मला दुसरी आवड नाही. सतत मला त्याच्याबरोबर राहावं वाटतंय. आणि नाहीतरी भक्त जिकडं चलत राहील तिकडं देव चलत राहतो. आपले प्रमाण साधू संतांची पुष्कळ आहे. काय नामयाचे पाठी चाले केशिराज आणि लागावया रज, किंवा देव उभा मागे पुढे. देव सतत भक्ताच्या सानिध्यात राहतो. मज विदेहा देह धरणे घडे. त्याच्या सानिध्यात राहण्यासाठीच मी ही शरीर धारण करतो. किंबहुना आवडे निरुपमू. त्याला दुसरी उपमाच देता येत नाही. मला किती आवडतोय भक्त, भक्त किती आवडतोय म्हणण्यापेक्षा आवडीच्या प्रकाराचं माप काढत असताना बाकीच्या नात्यापेक्षा ग्रस्ती जीवनामध्ये टोकाचं नातं कोणतं मानलं जाते? ग्रस्ती जीवनात पत्नीचं नातं टोकाचं आहे. कारण हळूहळू ही प्रत्येकाची पत्ते कटवीत चलती, प्रत्येकाची कनेक्शन कट करते ती. आणि धागे दोरे चौकून कट करून फक्त एकच कनेक्शन राहते पुढं, कोणतं? पत्नीच. ती पुन्हा दुसऱ्याचा ठिकाण तिथं लागू देत नाही. काय करील ती ती म्हणेल तीच होईल. ते आमच्या काशीला ज्या विद्यालयात आम्ही शिकलो, दीपदयालो संस्कृत महाविद्यालयामध्ये एक समोरच दुकान आहे, त्या दुकानावर लिहिलेलं आहे. आणि ती काशीला सर्व विश्वनाथ बाबा म्हणतात. भगवान विश्वनाथ की जय म्हणत नाही सरासरी कोणी, बाबा विश्वनाथ की जय. एक दुकानदार मोठा विनोदी विचारा, त्यानं त्याच्या दुकानावरच दोहा लिहिलेला आहे. काय? कारण आपला मूळ विषय बाजूला जाऊ देऊ नये, म्हणजे लक्षात राहावं कशासाठी बोलायला होती. त्यानं त्याच्या दुकानावरच लिहिले, बाबा बाबा सब लोग कहे माई कहे ना कोय, लेकिन बाबा के दरबार में माई कहे सो होय. माय म्हणे तीच होतंय, बापाचं काही चालत नाही कुठं बी. म्हणजे आवडीचं नातं कुणाचं? पत्नीचं. पण देव पत्नीचं सुद्धा नातं इथं भक्तापुढं मानत नाही. म्या लक्ष्मी डावलोनी केली प्रवृत्ती. तात्पर्य, भक्ता एवढा देवाला जगात दुसरा कोणी आवडत नाही. तेनीस याम्मा मैत्र येत कायसे विचित्र, परी तयाचे चरित्र ऐकतीजे. जे कुणी अशा महात्म्याचं चरित्र ऐकत असतील त्याच्याबरोबरच आमची मित्रता आहे. त्याचं चरित्र ऐकत असतील तर देवाला त्याची संबंध कशी आहेत? तीही प्राणापर्वतीन आवडती मज निरुते.
जे भक्त चरित्राती प्रशंसिती, जी कोणी भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करत असतील ते मला प्राणाहीपेक्षा प्रिय आहे। जो हा अर्जुना साध्यंत सांगितला प्रस्तुत भक्ती योगू समस्त योगरूप, आदि अंतेन सह इति साध्यंत, आदि के अंत सहित जो सम्मिलित हो उसी का नाम साध्यंत कहलाएगा। तात्पर्य आदि सहित अंत पर्यंत जेवढंच काही अर्जुना सांगितलंय ना, सांगितला प्रस्तुत, हा जो काही प्रस्तुतीकरण माझ्या भक्ताचा विषय मांडलाय, भक्तियोग समस्त योगरूप, जो काही भक्तियोग मी आपल्या पुढं ठेवलाय, कारण भक्तियोगो नाम द्वादशोध्याय, 12वा अध्यायच मुळात भक्तियोग आहे। हा भक्तियोग जो मांडलाय तो कसा आहे? योगरूप आहे। योगरूप म्हणजे युज्यते अनेन यह सहयोग, तो कोणत्याही स्वरूपाची योजना करू शकतो आणि योगात ताकद अशी। योग कुणाला म्हणतात? योग तो आहे की तो या जगामध्ये अप्राप्त वस्तूला, मगात मी बोलून गेलो की अप्राप्तस्य प्राप्तीर नाम योग, अप्राप्ताच्या प्राप्तीचं नाम योग आहे। जगामध्ये अप्राप्त काहीच नाही, त्याच्यासाठी जगातल्या कोणत्याही वस्तू व्यक्ती पदार्थाला तो प्राप्त करून देतो। म्हणून हा भक्तियोग म्हणजे योगरूप आहे, म्हणजे एवढा सामर्थ्य पूर्ण आहे। तया मी प्रीती करी का मनी शिरसाधरी, एवढी थोरी जया स्थिती आहे। त्या महात्म्याची स्थिती अशी आहे की मी त्याच्यावर वस्तुस्थितीनं प्रीतीनाम प्रेम करतो, की जास्त फार बोलण्यापेक्षा शिरसाधरी मी त्याचं सर्वच्या सर्व, माझ्या अंतःकरणापासून मी शिरोधार्य त्याच्या साऱ्या क्रिया मानतो। एवढी थोरी जयाची स्थिती आहे, एवढी ज्याच्या स्थितीची अंतःकरणाच्या बैठकीची थोरवी आहे। ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते, श्रद्धाना मत परमा भक्तास्ते तीव मे प्रियः। विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण संवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः। ये तु धर्म्यामृतम, ए नाम या धर्म्य अमृतम इदम, इदम धर्म्यम अमृतम, अमृतमय असलेला हा धर्म, हा धर्म कसा आहे? अमृततुल्य धर्म आहे। अमृततुल्य असलेला धर्म यथा उक्तम, ज्याप्रमाणे में वच उक्तम, वच व्यक्तयम वाची इति नाम उक्तम, स्पष्ट बोलल्या गेलेलं आहे जे, ते ज्याप्रमाणे मी बोललोय परिउपासते, पाठीमागल्या साऱ्या स्थितीला अनुसरून जी काही उपासना मांडलेली आहे त्याच्याविषयी माझी धारणा या पद्धतीची, किंवा तो भक्त या पद्धतीची धारणा अंतःकरणात बांधून चालतो। श्रद्धाना मत परमा, श्रद्धायुक्त अंतःकरणानं त्याची जी धारणा भावना आहे माझ्याबद्दल कशी आहे? मत परमा, माझ्या दृष्टीनं ते श्रेष्ठ आहे। भक्त हा अशा लेवलची जी भक्त असतील ते अतिइव, इव यानी की इक्वल, बराबर, अतिइव मे प्रिय, ते मला अतिप्रिय आहेत। ते हे गोष्टी रम्य आणि अमृतधारा धर्म्य, कसल्या धर्म्य? अमृतधारा धर्म्य, अमृतासारखा गोड धर्म आहे माझ्या भक्ताच्या व्यवहाराची जी कथा आहे, गाथा आहे, ती अमृता एवढी गोड मानल्या जाते। थोडक्यात ते हे गोष्टी रम्य, रममान होण्यासारख्या गोष्टी आहेत भक्ताच्या कथेच्या। किती आहेत? अमृतधारा धर्म्य, अमृतासारखं मी त्या मानतो। ध्येय धारयते, धारण करणे, धारयते अनेन यह सह धर्म, मी अशा पद्धतीची धारणा करून चालतो की ही अमृतमय कथा आहे, अमृतासारखं गोड त्याचं चरित्र आहे। करीती प्रतिती गम्य, ऐकून जे
जे कुणी ही कथा ऐकून प्रतीती म्हणजे अनुभवात उतरवितात ते धन्य आहेत, भाग्यवान आहेत. तैशीची श्रद्धेची नि आदरे. कशाच्या आदराने? श्रद्धाना, श्रद्धेच्या आधाराने. श्रद्धा आदरपूर्वक श्रद्धा, नाही तरी कशात बी आदर महत्वाचीच गोष्ट आहे. त्या वासुदेवात आलेले ना, सर्वत्र आदरच आदर. नामस्मरे आदरे, भजनाच्या विषयात बी आदरे. सर्व आदर आदर शब्द जवळजवळ तिथं 3 वेळा वापरला. याचा अर्थ आदर हा पारमार्थिक क्षेत्रात तसा महत्त्वपूर्ण आहे. ज्येष्ठश्रेष्ठाच्या दृष्टीनं किंवा एकंदरीत परमार्थात आदरणीय भूमिकेची सवय बी लागलेली चांगली आहे. आणि तशी सवय लागतच त्याच्या अंगात नम्रतेचं वारा ऑटोमॅटिक घुसल्या जात आहे. तैशीची श्रद्धेचे नि आदरे, जयाचे ठाई विस्तरे. विस्तार पावल्यानंतर जीवी जया थारे जे अनुष्ठिती. ज्यांच्या जीवनात ही श्रद्धा नावाचा विषय विस्तीर्ण झाला आहे आणि तैशी नित्य नवी भजता श्रद्धा दिशे. नित्य नूतन त्याची श्रद्धा वाढत राहते आणि एकरस होऊन त्या श्रद्धेच्या अनुषंगाने जो अनुष्ठान करतो, कारण श्रद्धावान लभते ज्ञान. श्रद्धेच्या अंगाने अनुष्ठान केला असताना त्याची ज्ञानच नाही तर परमात्म्यासहित परिणाम हातात येण्याची ताकद श्रद्धेमध्ये आहे आणि म्हणून तो श्रद्धेच्या अंगाने व्यवहार करत असतो. परी निरूपिली जैशी तैशीत स्थिती मानसी. श्रद्धा आहे पण ती डोळं सासणं बी तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणून ज्ञानोबारांनी पुढं थोडी परी वापरला आहे. परी आला की समजायचं काहीतरी घोटाळा दिसतोय. परी निरूपिली जैशी, मात्र जसं निरूपण केलंय तशीच धारणा अंतःकरणात असणं अपेक्षित आहे. श्रद्धा आहे आणि काहीतरी व्यंग्यात्मक स्वरूप त्याच्यात तयार व्हायला लागले तर याच्यावर डोळा ठेवून चालणं साधकीय जीवनातला बारकावा गरजेचा. तैशीची स्थिती मानसी, अंतःकरणात सुद्धा तशीच भगवत भक्ताविषयी धारणा आहे की नाही किंवा देवाविषयी धारणा आहे की नाही बघितलं पाहिजे. मग सुक्षेत्री जैशी पेरणी केली. अंतःकरणाची स्थिती, मनाची स्थिती बघून मग जसं निर्मळ रानात चांगला वापसा झाल्यावर पेरणी केल्यावर जसं वापून येण्याची वाट बघायची गरज नाही. खोल ओली पडे ते बीज उत्तम आणि उथळाचा श्रम वाया जाय म्हणल्यासारखं ते बरोबर चांगल्या जागेत पेरणी झाली आहे आणि चांगला वापसा झाल्यावर झाली आहे ती महत्त्वाची. वापसा बी व्हावा लागतं, नाही तर बळच मुस्काट चालत नाही ना ते. श्रद्धेचं एक रानच यावं लागतंय. आळंदीला नवीन आल्या एवढी श्रद्धा नसते, ती वेगळी श्रद्धा असते. ती वर्षीपूट केलेली श्रद्धा म्हणतात तिला. चकळलेली श्रद्धा राहते. ती पुढं मुरत एवढी मूर्ती की पुन्हा तो जास्त हसत नाही, जास्त आविर्भाव आणत नाही. नाहीतर नवीन फार असतंय ती. त्या नवीन श्रद्धेला पुढं मुरब्बीपणा येतो. एकदा मुरवण पडत थाईचं मुरला, मुरत एकदा मुरवण पडलं की ती श्रद्धा फार मोठा आकार धारण करते. परमात्मा वस्तूला सुद्धा बिनशर्त खिचू शकते एवढी दांडगी ताकद त्या श्रद्धेत आहे. पण वापसा बघून काम करावं लागते. विधीची वाप चुकवीन अन्यायाचे बीज रोपवी, तरी कुकर्माचा करी राबू जरी तरी तयाची सारखे नासंभाव्य पाप पिके. मग जन्मकोटीवरी दुःखे जीवभोगी. तशी श्रद्धा जर तेवढ्या वापशाची नसेल आणि बळच आविर्भाव करायला गेला की इथून जाऊन पुन्हा संसाराच्या बेळख्यात पडतात. नुसतं पडत नाहीत, पुन्हा आळंदीचं आडनाव बी घेत नाहीत. आसला झटका बसण्याची शक्यता आहे. असे अनुभव मागचे जमेल आहेत. म्हणून श्रद्धा स्टेप बाय स्टेपनं वाढत गेली तर अतिउत्तम राहते. अनुभवाच्या ठोकरातून माणूस शहाणा होणं हे त्याच्यासाठी साधनेमध्ये व्यंग न येण्याची प्रमाणपत्र आहे. थोडक्यात परिमाते परम करुणी ये अर्थी प्रेम धरुणी, हेची सर्वस्व मानुनी घेती जे पै. भगवान म्हणतात अर्जुनाजी फक्त मला श्रेष्ठ मानून
जे भक्ती करत चाललेत, ज्यांचं एकमेव माझ्यावर प्रेम आहे, सर्वस्व मीच आहे असा ज्यांचा भाव आहे, पार्थागा जगी तेच भक्त तेच योगी. भगवान म्हणतात अर्जुना तोच भक्त तोच योगी आहे. हां, उत्कंठा तया लागी अखंड मज, सारखी माझी उत्कंठा त्याला भेटण्यासाठी असते. ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र, भक्तिकथेशी मैत्र जया पुरुषा. हा, भक्ताच्या चरित्राविषयी ज्याची आवड आहे, धारणा आहे, भावना आहे, मी त्यालाच तीर्थ मानतो आणि जगात तेच पवित्र मी समजितो. आणि भक्तिकथेबरोबर त्याचं खरं मैत्र आहे अशी माझी त्या पुरुषाविषयी धारणा आहे. आम्ही तयाचे करू ध्यान, ते आमुचे देवतार्चन, आणि ते वाचून यान गोमटे न मानू. थोडक्यात देवपूजा आपण जसं करतो तसं देवही देवपूजा करतो. भक्ताच्या रात्रंदिवस चरित्राचे गुणगान करणाराचं देवतार्चन म्हणजे स्वतः त्याची देवपूजा देव करतोय. म्हणजे देवाच्या सुद्धा आवडीची पूजा करण्याला पात्र असलेली भगवत भक्ताचे सेवक हे देवाच्या किती आवडीची आहेत. भगवान म्हणतात ते वाचून आन गोमटे न मानू, त्याच्यापेक्षा आम्ही चांगले या जगात दुसरं काही मानित नाहीत. तयाचे आम्हा व्यसन ते आमुचे निजी निधान, किंबहुना समाधान तो मिळेतय ते मिळेतय. अशी महात्म्य मिळतील ते आमचं व्यसन आहे, किंबहुना ते मिळतील त्याच वेळेला आमचं समाधान आहे. त्यांना सोडून या जगात आमचं समाधान सूर्या कशातच नाही. पै प्रेमळाची वार्तान जे अनुवादती पंडुसुता, ते मानू परमदेवता आपुली आम्ही. अशा प्रेमळ माझ्या भक्ताची जी अनुवाद करतात त्यांचीच मी कथा गाथा, त्यांची गोष्ट मी ऐकत राहतो. ती आमची परमदेवता समजून मी व्यवहार करतो. ऐसे निजजनानंदे आणि तेने जगदादी कंदे, बोलिले मुकुंदे संजयो म्हणे. आता संजय राजा धृतराष्ट्राला सांगतोय असा निजजनानंदे, मूळ आनंद असलेल्या त्या परमात्मा वस्तूला, तेने जगदादी कंदे, त्या परमात्म्यानं या जगाचा मूळ स्तंभ असलेला तो परमात्मा, बोलिले मुकुंदे, त्या परमात्म्यानं काय बोलिले संजय राजाला सांगतो. राया जो निर्मळू निष्कळ लोक कृपाळू आणि शरणागता प्रतिपाळू शरण्य जो, हे राजा तो निर्मळ आहे, तो निष्कलंक निष्कळ आहे. लोक कृपाळू, लोकावर सतत तो कृपा करतोय, कारण तो कृपाळू आहे परमात्मा. कृपाम पालयती ती कृपाळू, हमेशा सामर्थ्य बाळगून असतो, कोणत्याही टायमाला काही करायची त्याची ताकद आहे. आणि म्हणून हा खेळू शरणागता प्रतिपाळू शरण्य जो, जी त्याला शरण आले त्याचं प्रतिपालन करायला तो समर्थ आहे. पुढं काय शब्द आहेत? पै का? हां, पै बरोबर आहे ना. हां, पै सुर सहाय्य शिळू, लोक लालन लिळू, प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा. तो परमात्मा भक्ताविषयी कोणती कोणती धारणा करतोय. सुरसहाय्यन शिळू, शील शब्दाचा सरळ अर्थ मी सांगितला की स्वभाव आहे. तो त्याच्या पिंडातच मुरलेला गुण आहे. भक्ताविषयी त्याला धारणा नवीन निर्माण करावी लागत नाही, तो त्याचा स्वभाव बनलेला आहे. आणि म्हणून लोक लालन लिळू, नाहीतरी लोकाचं प्रतिपालन करणं त्याचा पिंडच आहे देवाचा, सकळ जीवाचा करी तो सांभाळ. तो आपल्या भक्ताविषयी धारणा असणं हे काही त्याचं नाविन्य नाही. प्रणत प्रतिपाळू, हां, प्रकर्षेन नम्यते इति प्रणत प्रतिपाळू, तो जो नम्र झालाय ना, प्रणत शब्दाचा अर्थ नम्र होणे. हां, तक्तवतुष्टाचा त प्रत्यय लागून नि प्रत्यय होऊन प्रउपसर्गपूर्वक क्रिया प्रणत, तो तेवढ्या नम्रतेला पात्र झालाय ना, त्याचा प्रतिपाळ करणं हा खेळू जयाचा. जो धर्मकीर्ती धवळू
धर्माचा धर्मरूपी त्याच्या कीर्तीचा तो जगामध्ये झेंडा फडकवायचं काम स्वतः परमात्मा करतो. सत्य शेतो सकळो कलानिधी, या जगामधलं सत्य जोपासायचं काम तो सत्य शेतू नाम पूल म्हणा. हा एक ओवी राहिली का? हा एक मिनिट, हा बरोबर एक मिनिट. जो धर्मकीर्ती धवळो आगाध दातृत्वे सरळो, हा आतुळ बळे प्रबळू बळीबंधू, बरोबर आहे. धर्मकीर्तीचा ध्वज फडकवायचं काम आणि त्याच्या दातृत्वपणाला काय पारावर आहे. हा देव देवणी उदार भक्ता देतो अमरपदे, आणि देताना मनशी सानाथोर वैर्याशी तीच दे. अगाध दातृत्व तुझे अवदारे जाणू स्वतंत्र म्हटल्याप्रमाणे अगाध दातृत्वे सरळू, ती व्यंगात्मक भूमिका न धारण करता सरळ सरळ द्यायला तयार होतो देव. आतुळ बळे प्रबळू, देवाची पावर सांगायला. आतुळ बळे आतल्या अंगानं बळे, केवढा बळे प्रबळू, केवढा प्रबळ आहे बळीबंधनू. हा सर्व प्रकारच्या बळाची बांधणी केलेला तो बळीबंधयती, सर्व प्रकारचे बळ त्याच्याकडे बांधलेले. थोडक्यात बळीबंधनू, जो भक्तजन वत्सलू, जो भक्तजनाचा वत्सल आहे, किंबहुना आईच्या अंतःकरणानं वात्सल्य भाव देणारा आहे. प्रेमळ जन प्रांजळू, जे कुणी प्रेमळ आहेत त्यांच्यासाठी तो परमात्मा प्रांजळ आहे. सत्य शेतू सकळो कलानिधी, सत्याचा तो एक शेतूना पूल बांधणारा आहे, ज्याच्यावरून प्रत्येकाला सहज रीतीनं जाणं येणं सोपं होईल. त्या सत्याचं रक्षण करणे हे त्याचं कर्तव्य म्हणून तो जोपासतोय. कलानिधी, कलेचा निधी म्हणजे साठा आहे. तो श्रीकृष्ण वैकुंठीचा आणि चक्रवर्ती निजांचा, सांगे येरू दैवाचा ऐकतो असे. तो वैकुंठीचा परमात्मा चक्रवर्ती निजाचा. चक्रवर्ती म्हणजे राजे लोकाचं विशेषण आहे. सृष्टीचक्रिण हा यत्र यस्मिन् भ्रमयन्ते स चक्रवर्ती किं नाम चक्रवर्ती, अथवा ज्ञानचक्रिण हा यत्र यस्मिन् भ्रमयन्ते वर्तन्ते इति नाम चक्रवर्ती. या सबंध चक्रवर्ती निजांचा, मूळ सर्व राजे लोकाचा तो राजा आहे. आणि म्हणून पुढे शब्द आलेला आहे, सांगे येरू दैवाचा ऐकतो असे. कोण ऐकतो असे? तुम्ही नाही, मी अर्जुन ऐकतो असे. आता ययावरी निरूपिती परी, संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते. आता याच्यानंतरचं जे निरूपण आहे, संजय राजाला म्हणतोय की तीची रसाळ कथा मराठी या प्रतिपथा आणि जेला आता अवधारी जो, ती रसाळ कथा पुढील अध्यायातील मराठी वाङ्मयामध्ये मराठी भाषेत प्रतिपथा अर्थात या मराठी भाषेच्या पंथाने आणि जेला आता अवधारी जो, कशा पद्धतीनं ते ज्ञानाची कथा या ठिकाणी आणल्या जाणार आहे ते पुढील अध्यायामध्ये याचं सविस्तर चिंतन आहे. ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावेती आम्ही, हे पडविलवजी स्वामी निवृत्ती देवी. ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही संतांच्याकडं ओळगलो, इकडं वळलो. हे पडविलोजी स्वामी निवृत्ती देवी. जसं ज्ञानोबराय म्हणतात तसं तुमच्याकडं बघून, तुमच्या काश्मीर तुम्ही ज्ञानोबरायच्या वळीप्रमाणे कराल दिठीचा बहुडा. तुम्ही संत माझिया कराल दिठीचा बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईल.